दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांच्या आणि दत्त गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिवेधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यावर सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रसादित आणि वर्ग ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य असे कॅन्सर सारखे रोग सुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकून बरे होण्याची शेकडो उदाहरणे आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी टिकू शकत नाही आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्तांच्या हाकेला ओ देतात. श्री गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे जो तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. साक्षात दत्तप्रभूंच्या 52 चमत्कारांचे जिवंत पुरावे असलेला हा ग्रंथ म्हणजे कलियुगातील सर्वात मोठे रहस्य आहे. श्री गुरुचरित्र हा केवळ शब्द नाही तर संकटांचा काळ फोडणारा साक्षात ब्रह्मास्त्र आहे. पण या 52 अध्यायांमध्ये नक्की असं काय दडलंय ज्याने मृत्यूही हार मानतो? चला तर मग जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक भक्त होता. त्याचं नाव होतं नामधारक. तो खूप दुःखी होता. जीवनात संकट, अडचणी आणि निराशा यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. त्याला कुठेही समाधान मिळत नव्हतं आणि मनात एकच प्रश्न होता, माझ्या दुःखातून मला मुक्ती कधी मिळेल? अशाच अवस्थेत तो एका पवित्र ठिकाणी जातो आणि तिथे त्याची भेट होते एका महान संतांशी. ते म्हणजे सिद्धमुनी. नामधारक नम्रपणे त्यांना विचारतो, गुरुवर्य, माझं जीवन दुःखाने भरलेलं आहे, मला मार्ग दाखवा. तेव्हा सिद्धमुनी हसतात आणि शांतपणे सांगतात, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी आहेत आणि ते म्हणजे श्री गुरुचरित्र. ते पुढे सांगतात की हा ग्रंथ म्हणजे श्री दत्तात्रय यांचा महिमा आहे. या ग्रंथात त्यांच्या दिव्य अवतारांची कथा सांगितलेली आहे. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, जर तू श्रद्धा आणि विश्वासाने या ग्रंथाचं वाचन केलंस तर तुझ्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. यानंतर ते त्याला सांगतात की या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दत्तावतारांची दिव्य कथा आहे. नामधारकाच्या मनात आशेचा किरण निर्माण होतो आणि तो मनोभावे गुरुचरित्र ऐकायला तयार होतो. याच ठिकाणी सुरू होते एक अद्भुत चमत्कारांनी भरलेली आणि भक्तीने ओथंबलेली कथा. मित्रांनो, नामधारक सिद्धमुनी यांच्यासमोर नम्रपणे उभे राहतो. त्याच्या मनात एक मोठा प्रश्न असतो. तो विचारतो, गुरूंचं महत्व इतकं मोठं का आहे? गुरु देवांपेक्षा श्रेष्ठ कसे? सिद्धमुनी हसतात आणि शांतपणे उत्तर देऊ लागतात, या सृष्टीत गुरूंचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे, कारण गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात. ते पुढे सांगतात की ब्रह्मा सृष्टी निर्माण करतात, विष्णू तिचं पालन करतात आणि महेश संहार करतात. थोडा विराम घेत ते नामधारकाकडे पाहतात आणि विचारतात, पण या तिघांना ओळखून देणारं कोण? तर ते म्हणजे गुरु. गुरुशिवाय देवाचं ज्ञान मिळू शकत नाही. गुरुच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. देव रागवला तर गुरु वाचू शकतात, पण गुरु रागवले तर देवही वाचू शकत नाही. हे ऐकून नामधारकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्याच्या मनात गुरूंबद्दल अपार श्रद्धा निर्माण होते. सिद्धमुनी पुढे सांगतात की श्री दत्तात्रय हे या जगाचे परम गुरु आहेत. त्यांच्या कृपेनेच भक्तांचा उद्धार झाला आहे. ज्याला गुरु मिळाले त्याचे जीवन धन्य झालं आणि ज्याच्याकडे गुरु नाहीत तो अंधारात भटकतो. नामधारक आता पूर्णपणे बदललेला असतो. त्याच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि आशा निर्माण झालेली असते. तो मनोभावे गुरुचरित्र ऐकण्यासाठी तयार होतो आणि अशा प्रकारे गुरूंच्या महिमेची ही अद्भुत शिकवण आपल्यालाही जीवनाचा खरा मार्ग दाखवते. एकेकाळी
पृथ्वीवर राजा अंबरीश नावाचा एक महान, धर्मशील आणि अत्यंत शक्तिमान असा राजा राज्य करत होता. त्याच्याकडे अपार संपत्ती, विशाल राज्य आणि सर्व सुखसोयी होत्या. पण तरीही त्याच्या मनात कधीही अहंकार नव्हता, कारण त्याचे हृदय पूर्णपणे भगवान विष्णू यांच्या भक्तीने भरलेले होते. राजा अंबरीश रोज सकाळी उठल्यापासून रात्री फक्त भगवंताचे नामस्मरण करत असे. त्याचे प्रत्येक कार्य, अन्नदान, यज्ञ, दानधर्म सर्व काही तो भगवान विष्णूला अर्पण समजून करत असे. त्याची एक विशेष गोष्ट म्हणजे तो एकादशी व्रत अत्यंत श्रद्धेने आणि नियमपूर्वक पाळत असे. एकदा त्याने अत्यंत भक्तिभावाने एकादशीचे व्रत केले. पूर्ण दिवस उपवास करून रात्रभर जागरण करून त्याने भगवानचे स्मरण केले. दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणं करण्यासाठी त्याने मोठी व्यवस्था केली. ब्राह्मणांना बोलावले, यज्ञाची तयारी केली. सर्वत्र मंगलमय वातावरण होते. इतक्यात त्या दिवशी एक अतिशय क्रोधी ऋषी म्हणजेच दुर्वास ऋषी अचानक राजाच्या दरबारात आले. राजा अंबरीश त्यांना पाहून अत्यंत आनंदित झाला. त्याने आदरपूर्वक नमस्कार करून त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला, महाराज, आज माझ्या व्रताचा पारणा आहे. कृपया आपण माझ्या घरी भोजन स्वीकार करा. दुर्वास ऋषींनी मान्यता दिली, पण ते म्हणाले, मी आधी स्नान करून येतो, मग आपण एकत्र भोजन करू. असे म्हणून ते नदीकाठी गेले. वेळ पुढे सरकत होती. द्वादशीचा मुहूर्त संपण्याची वेळ जवळ येत होती. राजा अंबरीश मोठ्या धर्मसंकटात सापडला. जर त्याने पारणा केला नाही तर व्रत भंग होईल, आणि जर त्याने ऋषींना न वाट पाहता भोजन केले तर त्यांचा अपमान होईल. तो खूप विचार करू लागला. शास्त्रांचा सल्ला घेतला. शेवटी त्याने एक मध्यम मार्ग निवडला. त्याने फक्त तुळशीपत्रासह थोडेसे पाणी ग्रहण केले. यामुळे व्रताचा नियमही पाळला गेला आणि पूर्ण भोजनही झाले नाही. इतक्यात दुर्वास ऋषी परत आले. त्यांनी ध्यानाने जाणले की अंबरीश राजाने पारणा केला आहे. त्यांचा राग अनावर झाला. ते संतापाने म्हणाले, राजा, तू माझा अपमान केलास. माझी वाट न पाहता तू पारणा केलास. राजा अंबरीश नम्रतेने उभा राहिला. त्याने हात जोडून सांगितले की त्याने शास्त्रानुसारच वागले. पण दुर्वासा ऋषींचा राग शांत झाला नाही. क्रोधाच्या भरात त्यांनी त्यांच्या जटांमधून एक केस उपटला आणि त्यातून एक भयंकर राक्षस निर्माण केला. तो राक्षस अंबरीश राजावर झेपावला. पण त्या क्षणी काहीतरी अद्भुत घडले. राजा अंबरीश अजिबात घाबरला नाही. तो शांत उभा राहिला. त्याच्या ओठांवर फक्त भगवान विष्णूचे नाव होते. त्याने मनोमन भगवान विष्णूंचे स्मरण केले. क्षणात आकाशात तेजस्वी प्रकाश प्रगट झाला. तो होता सुदर्शन चक्र. त्या चक्राने क्षणार्धात त्या राक्षसाचा नाश केला आणि लगेच दुर्वासा ऋषींच्या मागे लागले. दुर्वासा ऋषी घाबरले. त्यांनी कधीही असा प्रसंग अनुभवला नव्हता. ते प्राण वाचवण्यासाठी पळू लागले. ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवांना विनंती केली, पण ब्रह्मदेव म्हणाले, हे चक्र थांबवण्याची शक्ती माझ्याकडे नाही. मग ते कैलासावर गेले. भगवान शंकराकडे गेले, पण शिवजी म्हणाले की हे विष्णूचे चक्र आहे, मीही काही करू शकत नाही. शेवटी दुर्वास ऋषी थेट भगवान विष्णूंकडे गेले. ते भयभीत होऊन म्हणाले, प्रभू, मला वाचवा. हे चक्र माझा पाठलाग करत आहे. तेव्हा भगवान विष्णू शांतपणे म्हणाले, हे दुर्वासा, मी माझ्या भक्तांच्या प्रेमाने बांधलेलो आहे. तू माझ्या प्रिय भक्ताचा अपमान केला आहेस. तुझं रक्षण मी करू शकत नाही. तू अंबरीश राजाकडे जाऊन क्षमा माग. दुर्वासा ऋषींना आता आपली चूक समजली. ते तात्काळ पृथ्वीवर परत आले. राजा अंबरीश अजूनही तिथेच उभा होता. नम्रतेने दुर्वासा ऋषी त्यांच्या पायावर पडले आणि म्हणाले, राजा, मला क्षमा कर. मी अहंकाराने आंधळा झालो होतो. राजा अंबरीशने त्यांना तात्काळ उठवले. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त करुणा होती. त्याने मनापासून त्यांना माफ केले आणि त्या क्षणी सुदर्शन चक्र शांत झाले. यानंतर राजा अंबरीशने स्वतः उपाशी राहूनही दुर्वासा ऋषींना प्रेमाने भोजन दिले. आता पुढे नामधारकाची जिज्ञासा अजून वाढते. तो पुन्हा सिद्धमुनी यांना विचारतो, हे गुरुवर्य, श्री दत्तात्रय यांचा अवतार कसा झाला, याची कथा काय आहे? सिद्धमुनी हसतात आणि एक पवित्र कथा सांगायला सुरुवात करतात. पूर्वी एक महान ऋषी होते, अत्री ऋषी, आणि त्यांच्या पत्नी होत्या अनुसूया माता. अनुसूया माता अत्यंत पतिव्रता आणि पवित्र होत्या. त्यांच्या पातिव्रतेची कीर्ती संपूर्ण जगात पसरली होती. हे पाहून देवांच्या पत्नींना थोडा मत्सर वाटू लागला आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सांगितलं की तिचं पातिव्रत्य खरंच इतकं महान आहे का, याची परीक्षा घ्या. मग हे तिन्ही देव साधूच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात येतात. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नसतात. अनुसूया माता अतिथींचं स्वागत करतात. तेव्हा ते तिघे म्हणतात, आम्हाला भिक्षा द्या.
पण एक अट आहे, तुम्ही आम्हाला वस्त्रहीन अवस्थेत भिक्षा द्यावी. हा एक कठीण प्रसंग होता. एकीकडे पतिधर्म आणि दुसरीकडे अतिथी धर्म. अनुसूया माता क्षणभर विचार करतात आणि आपल्या पातिव्रत्येच्या शक्तीने त्या तिन्ही देवांना लहान बाळांमध्ये बदलतात. आता त्या बाळांना प्रेमाने भिक्षा देतात आणि त्यांची सेवा करतात. थोड्या वेळाने अत्रि ऋषी परत येतात आणि त्यांना सर्व घटना समजते. ते अनुसूयाच्या पातिव्रत्यावर आनंदित होतात. तेवढ्यात देवांच्या पत्नी घाबरतात आणि आपल्या पतींना परत आणण्यासाठी अनुसूयाकडे येतात. त्या अनुसूयाला विनंती करतात, आमच्या पतींना पूर्ववत करा. अनुसूया माता त्यांच्या विनंतीला मान देतात आणि त्या तिन्ही बाळांना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अत्यंत प्रसन्न होतात. ते अनुसूया मातेला वरदान देतात, आम्ही तुझ्या पोटी एकत्र अवतार घेऊ. आणि त्या वरदानातून जन्म होतो श्री दत्तात्रय देवांचा. सिद्धमुनी सांगतात की अशा प्रकारे दत्तात्रयांचा अवतार झाला. ते या जगाचे परमगुरु आहेत. नामधारक ही अद्भुत कथा ऐकून भारावून जातो आणि त्याच्या मनात भक्ती अधिक दृढ होते. सिद्धमुनी नामधारकाला पुढे सांगू लागतात, दत्तात्रय हे लहानपणापासूनच अत्यंत विलक्षण होते. ते साधारण बालकांसारखे नव्हते. त्यांच्यात दैवी तेज प्रगट होत असत. ते संसारात राहूनही त्यांना कधी बांधले गेले नाही. त्यांना कोणत्याही वस्तूंचा, मोहाचा किंवा लोभाचा स्पर्शही झाला नाही. दत्तात्रय हळूहळू मोठे होऊ लागले, पण त्यांचं मन नेहमी वैराग्यातच रमलं. एक दिवस त्यांनी ठरवलं की आता मला संन्यास घ्यायचा आहे आणि जगाला योग्य मार्ग दाखवायचा आहे. ते घर सोडतात आणि वनात निघून जातात. तिथे ते निसर्गाच्या सानिध्यात राहून ध्यान आणि तपश्चर्या करू लागतात. पण मित्रांनो, इथे एक खूप मोठा आणि वेगळा प्रसंग घडतो. दत्तात्रय सांगतात की या जगात माझे 24 गुरु आहेत. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, मी निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकलो आहे. पृथ्वी सहनशीलता शिकवते, वायू अलिप्त राहणे शिकवतो, अग्नी पवित्रता आणि तेज शिकवते, जल स्वच्छता आणि शांती शिकवते. अशा प्रकारे त्यांनी सूर्य, चंद्र, आकाश, पक्षी, साप, समुद्र या सगळ्यांना आपले गुरु मानलं. ते सांगतात, जो शिकण्याची इच्छा ठेवतो त्याच्यासाठी संपूर्ण जगच गुरु बनतं. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की दत्तात्रयांनी आपल्याला हे शिकवलं आहे की ज्ञान मिळवण्यासाठी एकाच गुरुवर अवलंबून राहू नका, तर प्रत्येक अनुभवातून शिका. नामधारक हे ऐकून थक्क होतो आणि त्याच्या मनात ज्ञानाची नवीन दृष्टी निर्माण होते. भगवान दत्तात्रयांनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेतले. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात आपण भगवान श्री गुरूंच्या जन्माचा महिमा पाहिला. आता पुढील अध्यायात स्वतः श्रीपाद श्री वल्लभ आपल्या शिष्यांना गोकर्ण या पवित्र क्षेत्राचे महत्व सांगत आहेत. या अध्यायात एक अतिशय रंजक कथा आहे. कशी रावणाची शक्ती एका लहान मुलासमोर म्हणजेच गणेशासमोर हतबल ठरली. चला तर मग जाणून घेऊया गोकर्ण महाबळेश्वरचा इतिहास. कथा सुरू होते लंकेचा राजा रावण याच्यापासून. रावण हा शिवभक्त होता. आपली लंका अजिंक्य व्हावी आणि स्वतः अमर व्हावे या इच्छेने त्याने हिमालयात जाऊन भगवान शंकराची कठोर तपस्या केली. रावणाने आपले एक एक मस्तक कापून अग्नीत अर्पण केले. त्याच्या या असीम भक्तीवर प्रसन्न होऊन महादेव प्रगट झाले. त्यांनी शंकरांनी त्याला विचारले, रावणा तुला काय हवे? रावणाने चक्क महादेवांकडे त्यांचे आत्मलिंग मागितले. हे लिंग अत्यंत शक्तिशाली होते. ज्याच्याकडे हे लिंग असेल त्याला कुणीही पराभूत करू शकले नसते. जेव्हा रावणाने आत्मलिंग मिळवले तेव्हा स्वर्गातील देव घाबरले. जर रावण हे लिंग लंकेत घेऊन गेला तर तो अधर्माचा वापर करून सृष्टीचा नाश करेल. सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी गणपतीला पाचारण केले आणि एक युक्ती सुचवली. महादेवांनी लिंग देताना रावणाला एक अट घातली होती. हे लिंग तू वाटेत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस. जिथे तू हे लिंग जमिनीवर ठेवशील तिथेच ते कायमचे स्थापित होईल. रावण आत्मलिंग घेऊन निघाला होता. वाटेत गोकर्ण जवळ आले असता संध्याकाळची वेळ झाली. रावणाला त्याची संध्यावंदन करायची होती, पण हातातील लिंग जमिनीवर ठेवता येत नव्हते. त्याचवेळी तिथे एक लहान ब्राह्मण बालक जो साक्षात गणेश होता तो गायी चारताना दिसला. रावणाने त्या बालकाला बोलावले आणि विनंती केली की बाळा, मी पूजा करेपर्यंत हे लिंग तुझ्या हातात धर, फक्त ते खाली ठेवू नकोस. बालकाने अट घातली की मी तुला 3 वेळा हाक मारीन. जर तू आला नाहीस तर हे लिंग मी जमिनीवर ठेवून देईन. रावणाने ती अट मान्य केली. रावण पूजेला बसताच गणपतीने वेगाने 3 वेळा हाका मारल्या आणि रावण येण्यापूर्वीच ते आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले.
रावण धावत आला, पण तोपर्यंत लिंग जमिनीत घट्ट रुजले होते. रावणाने आपल्या अफाट शक्तीने ते लिंग उपटण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने इतका जोर लावला की लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून या क्षेत्राला गोकर्ण असे नाव पडले. रावणाची सर्व शक्ती खर्च झाली, पण लिंग हलले नाही. तेव्हा त्याने हताश होऊन त्याला महाबळेश्वर असे नाव दिले. श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात, हे गोकर्ण क्षेत्र महापापांचा नाश करणारे आहे. जो कोणी या क्षेत्राची यात्रा करतो किंवा हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याचे सर्व दोष दूर होतात. श्रीपाद श्री वल्लभ सिद्धयोग्याला म्हणतात की हे सिद्धा, हे गोकर्ण क्षेत्र महापापांचा नाश करणारे आहे. येथे जो कोणी भक्तीने किंवा नकळतही वास्तव्य करतो त्याचे संपूर्ण जीवन पालटून जाते. हे पटवून देण्यासाठी ते पहिली कथा सांगतात ती एका चांडाळाची आहे. प्राचीन काळी एक व्याध होता ज्याचे आयुष्य केवळ पापकर्मात गेले होते. हिंसा, चोरी आणि अधर्म याशिवाय त्याने कधीही देवाचे नाव घेतले नव्हते. योगायोगाने एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी हा व्याध फिरत फिरत गोकर्ण नगरीत आला. तो अतिशय भुकेलेला होता, पण त्या दिवशी सर्वत्र उपवास असल्याने त्याला कुणीही अन्न दिले नाही. परिणामी त्याचा नकळत उपवास घडला. रात्रीच्या वेळी तो एका झाडाखाली आश्रयाला गेला. ते झाड होते बिल्ववृक्ष. तिथे जवळच एक शिवलिंग होते. वेदाच्या हालचालींमुळे झाडाची पाने हलली आणि काही बेलपत्रे त्या शिवलिंगावर पडली. भुकेमुळे त्याला झोप येत नव्हती, म्हणून तो रात्रभर जागा राहिला, म्हणजेच त्याचे जागरण झाले. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला तेव्हा यमदूत त्याला नरकात नेण्यासाठी आले. पण तेवढ्यात भगवान शिवाचे दूत तेथे प्रगट झाले. यमदूत म्हणाले, हा पापी आहे. पण शिवदूत गरजून म्हणाले, थांबा, याने गोकर्णात राहून शिवरात्रीला उपवास केला, जागरण केले आणि शिवपूजाही केली आहे. त्याच्या नकळत घडलेल्या पुण्याने याचे सर्व दोष जळून खाक झाले आहेत. आणि अशा प्रकारे त्या पापी चांडाळाला साक्षात शिवलोकाची प्राप्ती झाली. गोकर्ण महात्मा सांगणारी दुसरी कथा म्हणजे राजा मित्रसह याची. मित्रसह हा एक पराक्रमी राजा होता, परंतु एका शापामुळे त्याला ब्रह्मराक्षस व्हावे लागले. त्याच्या हातून ब्रह्महत्येसारखे घोर पाप घडले होते. राक्षस झाल्यामुळे तो मानवी मांस खाणारा नरभक्षक बनला आणि जंगलात भटकू लागला. अनेक वर्ष भटकल्यानंतर एकदा तो गोकर्ण क्षेत्राच्या सीमेजवळ आला. त्या पवित्र भूमीच्या हवेचा स्पर्श होताच त्याची बुद्धी सात्विक होऊ लागली. तेथे त्याला त्याचे कुलगुरू वसिष्ठ ऋषी भेटले. राजाने रडत रडत ऋषींचे पाय धरले आणि विचारले, महाराज, माझ्या हातून घडलेल्या महापापातून मला मुक्ती मिळेल का? वसिष्ठ ऋषींनी त्याला सांगितले की हे राजा, हे गोकर्ण हे एक असे क्षेत्र आहे जिथे समुद्र आणि शिव एकत्र नांदतात. तू येथे राहून महाबळेश्वराची सेवा कर आणि कोटी तीर्थात स्नान कर. राजाने ऋषींच्या आज्ञेप्रमाणे भक्ती केली आणि त्या गोकर्ण क्षेत्राच्या प्रभावाने राजा मित्रसहची ब्रह्महत्येच्या पापातून आणि राक्षसी योनीतून कायमची सुटका झाली. मागील अध्यायात आपण पाहिले की श्री गुरूंनी गोकर्ण महाबळेश्वरचे महत्व सांगितले. आता या अध्यायात प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ रूपाने अवतार का आणि कसे घेतात याची अद्भुत कथा आपण पाहणार आहोत. आंध्र प्रदेशातील पिठापूरमध्ये अप्पळराज आणि सुमती नावाचे परमभक्त राहत होते. दरवर्षी पितृपक्षात ते अत्यंत श्रद्धेने श्राद्धविधी करत असत. एकदा श्राद्धाचा दिवस होता आणि स्वयंपाक पूर्ण झाला होता. ब्राह्मणांच्या आधी कोणालाही जेवण देणे शास्त्रात निषिद्ध होतं. पण त्याच वेळी की दारावर थाप पडते. साक्षात भगवान दत्तात्रय एका यतींच्या रूपात दारात उभे राहतात. यती म्हणतात की माता भिक्षान देही. सुमती बोलते, ब्राह्मण अजून आले नाहीत, पण दारी साक्षात नारायण आले आहेत असे वाटते. मी यांना विनमुख कसे पाठवू? सुमतीने शास्त्रांची मर्यादा बाजूला ठेवून अतिथींमध्ये भगवंताचे रूप पाहिले आणि त्यांना श्रद्धेने भोजन वाढले. तिच्या या निस्वार्थ भक्तीवर प्रसन्न होऊन यतींनी आपले खरे रूप प्रगट केले. ते म्हणाले, सुमती, तुझ्या भक्तीने आणि औदार्याने मी प्रसन्न आहे. तुझी जी काही इच्छा असेल ती माग. सुमती म्हणाली, प्रभू, मला 2 पुत्र आहेत, पण ते अपंग आणि मतिमंद आहेत. मला तुमच्यासारखाच ज्ञानी आणि तेजस्वी पुत्र हवा आहे. दत्तात्रय हसून म्हणाले, तथास्तु, मी तुझ्या उदरी जन्म घेईन, तुझे कल्याण होईल. काही काळाने सुमतीच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले श्रीपाद श्री वल्लभ. जन्मताच त्याच्या शरीरावर शंख, चक्र आणि पद्याची चिन्ह होती. श्रीपाद श्री वल्लभ 7 वर्षाचे झाले. त्यांचे उपनयन म्हणजेच मुंज करण्याचा निर्णय घेण्यात आला
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंज होताच त्यांनी 4 वेद, शास्त्रे आणि पुराणे यांचे ज्ञान असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या वाणीतून साक्षात सरस्वती वाहत होती. ते 16 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, माता पिता, माझ्या अवताराचे कार्य आता सुरू झाले आहे. मला संन्यास घेऊन लोकोद्धारासाठी पुढे जावे लागेल. मला आज्ञा द्यावी. सुमती रडत म्हणाली, बाळा, तू गेल्यास तर आमचे काय होईल? तुझे भाऊ अपंग आहेत. आमचा आधार कोण? त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या दोन्ही भावांवर मायेचा हात फिरवला आणि एका क्षणात जन्मजात अंध आणि अपंग असलेले भाऊ पूर्णपणे बरे झाले आणि अत्यंत विद्वान झाले. हे पाहून माता पित्यांचे डोळे उघडले. त्यांनी ओळखले की हा पुत्र नसून साक्षात ईश्वरी अवतार आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते उत्तरेकडे प्रवासाला निघाले. त्यांनी पिठापूर सोडले, पण त्यांचे अस्तित्व आजही तिथेच अनुभवायला मिळते. श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या दिव्य शक्तीने आपल्या भावांचे दोष दूर केले आणि संन्यास स्वीकारला. आता त्यांची पावले कुरवपूरकडे वळली आहेत. पिठापूरहून निघालेले श्रीपाद श्री वल्लभ कृष्णा नदीच्या पात्रातील कुरवपूर नावाच्या बेटावर आले. हे स्थान अत्यंत शांत आणि पवित्र होते. श्री गुरु तेथे अनुष्ठान करू लागले. हळूहळू लोकांमध्ये त्यांच्या सामर्थ्याची चर्चा पसरली आणि भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तिथे एक रजक राहत होता. तो रोज न चुकता श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हायचा. त्याची कोणतीही मोठी मागणी नव्हती. फक्त श्री गुरूंचे दर्शन आणि त्यांची सेवा करणे यातच त्याला खूप आनंद मिळत असे. श्री गुरुही त्याच्या या साध्या आणि भोळ्या भक्तीवर प्रसन्न होते. एकदा तिथून एका राजाची भव्य सवारी निघाली. सैनिक जय जयकार करत होते. हे पाहून त्या रजकाच्या मनात एक विचार चमकून गेला. किती भाग्यवान आहे हा राजा. याने नक्कीच पूर्वजन्मी खूप पुण्य केले असणार. माझे आयुष्य तर केवळ कष्टातच जात आहे. श्री गुरु रजकाकडे पाहून हसतात आणि त्याला जवळ बोलवतात. श्री गुरु म्हणतात की बाळा, काय विचार करतोस? तुला त्या राजाचे वैभव आवडले का? तुलाही राजा व्हायची इच्छा आहे का? रजक भारावून जातो आणि म्हणतो, हो महाराज, पण माझ्यासारख्या गरीब माणसाला हे कसे शक्य आहे? श्री गुरु म्हणतात की तुझ्या मनातील इच्छा मी पूर्ण करतो. तू तुझ्या पुढच्या जन्मी एका मोठ्या साम्राज्याचा राजा होशील. तुझी सर्व सुखे भोगण्याची इच्छा पूर्ण होईल. पण लक्षात ठेव, त्या वैभवात मला विसरू नकोस. मी पुन्हा अवतार घेऊन तुला भेटायला येईन. रजक श्री गुरूंच्या पाया पडतो, पण तो दुःखी होतो. त्याला राजा होण्याचा आनंद तर होता, पण श्री गुरूंचा विरह त्याला सहन होत नव्हता. श्री गुरूंनी त्याला समजावले की हा निसर्गाचा नियम आहे. वासना शिल्लक असेल तर जन्म घ्यावाच लागतो. पुढे याच रजकाने म्लेच्छ राजा म्हणून जन्म घेतला आणि श्री गुरूंनी नृसिंह सरस्वती अवतार घेऊन त्याला पुन्हा दर्शन दिले. सद्गुरूंच्या लीलेचा महिमा अगाध आहे. ते आपल्या भक्तांवर कधी मातेप्रमाणे प्रेम करतात, तर कधी संकटकाळी साक्षात काळ बनून त्यांच्या रक्षणासाठी धावून येतात. मागील 9 अध्यायात आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या अवताराची आणि त्यांच्या सुरुवातीच्या चमत्कारिक लीलेची कथा पाहिली. आता आपण पाहणार आहोत 10वा अध्याय, जो आपल्याला खात्री देतो की जो अनन्य भावाने गुरुला शरण जातो त्याचा योगक्षेम स्वतः गुरुवर्य चालवतात. पिठापूरमध्ये वल्लभेश नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत होता. त्याने संकल्प केला होता की जर त्याच्या व्यापारात नफा झाला तर तो कुरवपूरला जाऊन श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी ब्राह्मण भोजन घालेल. संकल्प पूर्ण झाला आणि वल्लभेश आनंदाने प्रवासाला निघाला. प्रवासात वल्लभेशला काही लोक भेटले. ते स्वतःला व्यापारी म्हणत होते, पण प्रत्यक्षात ते चोर होते. वल्लभेशकडे धन आहे हे ओळखून त्यांनी एका निर्जन स्थळी त्याच्यावर हल्ला केला. चोर म्हणाले, तुझ्याकडे जे काय आहे ते देऊन टाक, नाहीतर प्राणाला मुकशील. वल्लभेश घाबरून बोलला, हे धन माझे नाही, हे श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करायचे आहे. कृपया मला सोडून द्या. पण चोरांनी ऐकले नाही. त्यांनी वल्लभेशची हत्या केली आणि त्यांचे धन चोरून पळून जाऊ लागले. अचानक वातावरणात बदल होतो. आकाशात वीज चमकते आणि साक्षात श्रीपाद श्री वल्लभ तेथे प्रगट होतात. आपल्या भक्तावर झालेला अन्याय पाहून श्री गुरु तेथे प्रगट झाले. त्यांच्या हातात त्रिशूळ होते. त्यांनी चोरांचा पाठलाग केला. एका चोराशिवाय सर्व चोरांना त्यांनी नायनाट केला. जो चोर शरण आला त्याला श्री गुरूंनी वल्लभेशचे रक्षण करण्यास सांगितले. श्री गुरु वल्लभेशच्या शरीरावर विभूती लावतात आणि मंत्रोच्चार करतात. श्री गुरूंनी आपल्या दिव्य शक्तीने मृत वल्लभेशला पुन्हा जिवंत केले. वल्लभेशने डोळे उघडले तेव्हा समोर साक्षात श्री गुरूंना पाहिले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने मनोभावे श्री गुरूंची पूजा केली आणि दिलेला शब्द पूर्ण करत ब्राह्मण भोजन घातले.
मागील अध्यायात आपण पाहिले की श्री गुरूंनी वल्लभेश ब्राह्मणाला मृत्यूच्या दाड्यातून परत आणले. आता आपण पाहणार आहोत की श्रीपाद श्री वल्लभांनी आपलं अवतार कार्य कसं पूर्ण केले आणि त्यांच्या पश्चातही त्यांनी एका भक्ताच्या श्रद्धेचे रक्षण कसे केले. श्रीपाद श्री वल्लभांनी लोकोद्धाराचे आपले कार्य पूर्ण केले होते. शके 1320 मध्ये अश्विन वद्य द्वादशीला त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रात अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. भक्त व्याकुळ झाले, पण श्रीगुरूंनी आश्वासन दिले की मी कुठेही गेलो नाही, मी सदैव या कुरवपूर क्षेत्रात वास करेन. श्रीगुरु गुप्त झाल्यानंतर काही काळाने तेथे एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो श्रीगुरूंचा निस्सीम भक्त होता. गरिबी इतकी होती की त्याच्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागत होता. नैराश्यातून त्याने ठरवले की जर श्रीगुरू आज प्रसन्न झाले नाहीत तर मी या नदीत जीव देईन. ब्राह्मण नदीत उडी मारणार इतक्यात पाण्यातून एक संन्यासी बाहेर येतात. संन्यासी म्हणतो की बाळा, इतका उतावीळ का झाला आहेस? आत्महत्या हे महापाप आहे. तुझ्या भक्तीची परीक्षा संपली नाही. ब्राह्मण पाया पडून बोलतो की स्वामी, घराची अवस्था बघवत नाही, तुम्हीच माझा आधार आहात. श्रीगुरूंनी त्याला कुरवपूरच्या पादुकांजवळ नेले आणि त्याला गुप्तधनाचा मार्ग दाखवला. तसेच त्याला आशीर्वाद दिला की त्याची वंश परंपरा सदैव सुखी राहील. त्या ब्राह्मणाचे नशीब एका क्षणात पालटले. ते म्हणाले, नामधारका, श्रीगुरू कधीच भक्ताला सोडून जात नाहीत. तो जो कुरवपूरला जाऊन मनापासून प्रार्थना करतो त्याला आजही श्रीपाद श्री वल्लभांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. हा अध्याय हेच सिद्ध करतो की गुरु एक शाश्वत शक्ती आहेत. श्री गुरुचरित्राच्या 12व्या अध्यायात आपण एका नवीन पर्वाचा प्रारंभ करत आहोत. श्रीपाद श्री वल्लभांनी अदृश्य होताना आश्वासन दिले होते की ते पुन्हा अवतार घेतील. तो क्षण आता जवळ आला आहे. वराड प्रांतातल्या कारंजा नगरीत साक्षात परब्रह्मांचा जन्म कसा झाला ते आता आपण पाहणार आहोत. विदर्भातील कारंजा नगरीत एक माधव नावाचे धार्मिक दाम्पत्य राहत होते. पिठापूरच्या सुमतीने जशी भक्ती केली होती तशीच पुण्याई अंबा भवानी नावाच्या श्रीच्या पदरी पडली. तिच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. संपूर्ण नगर या आनंदाने डोलू लागले. पण या बालकात एक विलक्षण गोष्ट होती. हे बालक जन्मताच रडले नाही. त्याच्या मुखातून शब्द उमटले ते म्हणजे ओम. आश्चर्य म्हणजे हे बालक ओम व्यतिरिक्त दुसरे काहीच बोलत नसे. आई वडील काळजीत पडले की आपला मुलगा मुका तर नाही ना. बालक हळूहळू मोठे होत आहेत. त्याचे नाव नरहरी ठेवले गेले. नरहरीने आपल्या हातानेच खुणावले की जोपर्यंत माझे उपनयन म्हणजे मुंज संस्कार होत नाहीत तोपर्यंत मी बोलणार नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सर्वांना खात्री पटली की हा सामान्य बालक नाही तर साक्षात दत्तात्रयांचा अंश आहे. जशी मुंज झाली आणि गायत्री मंत्राचा उपदेश झाला तसाच एक चमत्कार घडला. जो बालक 7 वर्ष मौन बाळगून होता तो नरहरी 4 वेदांचे पाठांतर करू लागला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद त्याच्या मुखातून धारेसारखे वाहू लागले. नरहरीच्या रूपाने श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे आगमन झाले होते. नरहरी 7 ते 8 वर्षाचे असतानाच त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. ते आपल्या माता पित्यांसमोर शांतपणे उभे राहिले आणि म्हणाले, माता, आता माझे या घरचे ऋण संपले आहेत. मला संन्यास घेऊन लोककल्याणासाठी तीर्थयात्रेला जायचे आहे. मला तुझा आशीर्वाद दे. अंबा भवानी रडत म्हणाली, बाळा, तू अजून लहान आहेस. आम्हाला म्हातारपणी कोणाचा आधार असेल? तू घराबाहेर पडलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? आईची ममता नरहरींना रोखू पाहत होती. पण नरहरींनी तिला पूर्वजन्माची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की तू मागील जन्मी सुमती होतीस आणि मी श्रीपाद श्री वल्लभ होतो. तेव्हाही मी तुला वचन दिले होते की मी तुझा पुत्र म्हणून येईन. नरहरी आपल्या मातेच्या डोक्यावर हात ठेवतात. तिला काहीतरी दिव्य दर्शन घडते. नरहरींनी आपल्या मातेचे दुःख दूर करण्यासाठी तिला आश्वासन दिले की तिला आणखी पुत्र होतील जे तिची सेवा करतील. त्यांनी मातेला वर दिला आणि थोड्याच दिवसात अंबा भवानी पुन्हा गर्भवती झाली. त्यानंतर तिला 2 पुत्र झाले, ज्यामुळे तिचे मन शांत झाले. आई वडिलांचे समाधान झाल्यावर नरहरींनी कारंजा नगरीचा निरोप घेतला. अवघ्या 8 वर्षाचा हा बालक अनवाणी पायाने काशीच्या दिशेने निघाला. वाटेत त्यांना अनेक भक्त भेटले, पण त्यांचे लक्ष केवळ आपल्या ध्येयाकडे होते. काशीमध्ये पोहोचल्यावर नरहरींनी कृष्णा सरस्वती नावाच्या ज्येष्ठ संन्यासाकडून संन्यासाची दीक्षा घेतली. तिथेच त्यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवण्यात आले. एका लहान बालकाने संन्यास घेतलेला पाहून काशीतील मोठे विद्वानही थक्क झाले. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या या प्रवासाने एका नव्या आध्यात्मिक युगाची सुरुवात झाली. श्री गुरूंनी काशीमध्ये संन्यास दीक्षा घेतली. आता ते तीर्थयात्रा करत दक्षिण भारताकडे परतत आहेत. या प्रवासात त्यांची भेट एका अशा व्यक्तीशी होते ज्याने जगण्याची आशा सोडली होती.
गुरु माऊलीने एका क्षणात त्याचे दुःख कसे हरले, चला तर मग पाहूया. एका नदीच्या काठी सायंकाळच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती महाराज ध्यानस्थ बसले होते. तिथे सायनदेव नावाचा एक ब्राह्मण येतो आणि त्यांच्या चरणी लोळंग घेतो. सायनदेव अत्यंत संकटात होता. त्याच्यावर एका क्रूर यवनाची वाईट नजर होती. श्री गुरूंनी त्याला अभय दिले आणि सांगितले की घाबरू नकोस, तुझे रक्षण मी स्वतः करीन. दुसरीकडे एका झाडाखाली एक ब्राह्मण वेदनेने विव्हाळत होता. त्याचा पोटाचा अत्यंत गंभीर विकार झाला होता. तो काहीही खाऊ शकत नसे. अनेक औषधोपचार झाले पण गुण आला नाही. शेवटी कंटाळून त्याने आपला जीव देण्याचा विचार केला. रोगी ब्राह्मण म्हणाला की अशा जगण्यापेक्षा मृत्यू बरा. हे दत्तात्रया, तूच माझा वाली आहेस. श्री गुरु सायनदेवाला त्या रोगी ब्राह्मणाला जेवायला घालण्याची आज्ञा देतात. श्री नृसिंह सरस्वती म्हणतात की सायनदेवा, त्या ब्राह्मणाला घेऊन ये आणि त्याला षडस अन्नाचे जेवण घाल. सायनदेव म्हणतात की महाराज, त्याला तर पाणीही पचत नाही, तो इतके अन्न कसे खाईल. त्यावेळी श्री गुरु म्हणतात की माझ्या शब्दावर विश्वास ठेव, त्याला घेऊन ये. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेवाने त्या ब्राह्मणाला जीव घातले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ब्राह्मण थेंबर पाणी पिऊ शकत नव्हता. त्याने पोटभर अन्न खाले आणि त्याचा तो असाध्य रोग मुळापासून नाहीसा झाला. श्री गुरूंच्या केवळ शब्दाने हा चमत्कार घडला. त्यानंतर तो ब्राह्मण बरा झाल्यावर आनंदाने श्री गुरूंच्या पाया पडला. तीर्थयात्रा करत असताना श्री गुरु परळी वैजनाथ येथे आले. हे स्थान अत्यंत जागृत आणि पवित्र आहे. श्री गुरूंनी तेथे काही काळ वास्तव्य करण्याचे ठरवले. त्यांचे तेज पाहून तिथले लोक आणि अनेक साधू संन्यासी त्यांच्याकडे आकर्षित झाले. तिथे श्री गुरु एका झाडाखाली बसले होते आणि शिष्य त्यांच्या भोवती बसून ज्ञान ग्रहण करत होते. शिष्यांनी विचारले की स्वामी, तीर्थयात्रेचे आणि नामस्मरणाचे फळ काय. तेव्हा श्री गुरूंनी सांगितले की केवळ देह चालवणे म्हणजे यात्रा नाही, तर शुद्ध अंतकरणाने ईश्वराचा ध्यास घेणे हीच खरी भक्ती आहे. याच काळात त्यांनी अनेक गुप्त रूपाने भक्तांना दर्शन दिले. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की नामधारका, श्री गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. परळीत असताना त्यांनी दाखवून दिले की जो गुरुवाक्यावर विश्वास ठेवतो त्याला काशी किंवा कैलासाला जाण्याची गरज नाही. सद्गुरूंचे चरण हेच सर्व तीर्थांचे मूळ आहे. श्री गुरूंची ख्याती आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेपर्यंत पोहोचली होती. श्री गुरूंच्या प्रत्येक पावलावर एक नवीन कथा जन्म घेत होती. एकदा श्री गुरु कृष्ण नदीच्या काठावर एका औदुंबर वृक्षाखाली बसले होते. तिथे 64 योगिनींचे वास्तव्य होते. त्या योगिनी त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी विचारले, महाराज, तुम्ही कोण आहात. तुमच्या दर्शनाने आमच्या पिढ्यानपिढ्यांचे पाप धुवून गेले आहे. श्री गुरूंनी त्यांना शांत केले आणि सांगितले की मी केवळ एक संन्यासी आहे जो धर्माच्या रक्षणासाठी आला आहे. त्यांनी श्री गुरूंना दररोज तिथे येऊन भोजन करण्याची विनंती केली. श्री गुरु गुप्त रूपाने तेथे जात असतात, पण हा चमत्कार लोकांपासून लपून राहिला नाही. त्यांचे चमत्कार हे बुद्धीच्या पलीकडचे होते. एकदा एका गरीब ब्राह्मणाच्या घरी त्यांनी केलेली घेवड्याची वेल उपटून टाकण्याची कृती असो किंवा एका कोरड्या वटवृक्षाला पालवी फुटणे असो, प्रत्येक घटनेमागे एक मोठा संदेश दडलेला होता. लोक त्यांना संकटमोचक मानू लागले होते, पण श्री गुरूंच्या शक्तीची खरी परीक्षा अजून बाकी होती. समाजातील अंधश्रद्धा आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी त्यांना एका मोठ्या केंद्राची गरज होती आणि ते केंद्र होते गाणगापूर. पण गाणगापूरला पोहोचण्यापूर्वीच भिलवडीमध्ये एका अशा भक्ताचा उद्धार होणार होता ज्याची कथा ऐकल्यावर नामधारकाचेही डोळे पाणावले. श्री गुरूंनी एका गरीबाच्या गरीबावर असा प्रहार केला होता की त्याचे आयुष्य बदलून गेले होते. श्री गुरूंचा प्रवास आता कृष्णा काठावरून भीमा आणि अमळजा नद्यांच्या संगमाकडे वळत होता. वाटेत भिलवडीचे ते क्षेत्र आले जिथे एक अद्भुत चमत्कार घडणार होता. एक असा चमत्कार ज्याने हे सिद्ध केले की कधी कधी देवाने दिलेले दुःख सुद्धा भविष्यातील सुखाचे मोठे द्वार असते. पण तो चमत्कार नक्की काय होता. तर श्री गुरूंचा प्रवास हा आता कृष्णा नदीच्या पवित्र पात्राच्या सोबतीने पुढे सरकत होता. विदर्भाचा त्याग करून ते आता दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा पंचगंगा संगमाच्या प्रदेशात पोहोचले होते आणि वातावरणात पसरलेली शांतता श्री गुरूंच्या तेजस्वी रूपाला अधिकच खुलवत होती. प्रवासादरम्यान ते भिलवडी नावाच्या गावी आले. हे गाव त्या काळी ज्ञानी पंडितांचे माहेरघर मानले जाई. पण तिथेच एका ब्राह्मणाच्या घरात एक मोठे दुःख होते. या ब्राह्मणाला एक मुलगा होता जो जन्मापासूनच मूक होता. त्याचे वय वाढत होते पण त्याच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. आई वडील हताश झाले होते. त्यांनी अनेक व्रतवैकल्ये केली पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा त्या मूक मुलाच्या आईने धावत जाऊन श्री गुरूंचे पाय धरले. महाराज, माझ्या पुत्राचे भविष्य अंधारात आहे. तो बोलू शकत नाही. लोक आम्हाला टोचून बोलतात. तुमच्या चरणांशिवाय आता दुसरा कोणताही आधार नाही.
श्री गुरूंनी त्या मुलाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अपार करुणा होती. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावले. मुलाच्या चेहऱ्यावर भीती होती, पण श्री गुरूंच्या स्पर्शाने ती भीती क्षणात पळून गेली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. जो मुलगा, ज्याला चक्क वेदांच्या अक्षराचीही ओळख नव्हती, तो साक्षात ब्रह्मज्ञान सांगू लागला. नदीच्या पलीकडच्या काठावर असलेल्या औदुंबर क्षेत्राकडे हे स्थान अतिशय निसर्गरम्य आणि शांत होते. या ठिकाणी 64 योगिनींचे वास्तव्य होते, ज्या दररोज दुपारच्या वेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी येत असत. जेव्हा त्यांनी श्रीगुरूंचे तेज पाहिले तेव्हा त्या मोहित झाल्या. त्यांना कळून चुकले की हा साक्षात दत्तात्रयांचा अवतार आहे. या वास्तवात त्यांनी भक्तीची अनेक गुपिते भक्तांना सांगितली. त्याच काळात औदुंबरच्या जवळच एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्याची परिस्थिती इतकी हलाखीची होती की 2 वेळेच्या अन्नाची कमी होती. त्यांच्या अंगणात केवळ घेवड्याची वेल होती, ज्याला येणाऱ्या शेंगा शिजवून ते आपले पोट भरत असत. ही वेलच त्यांचा आधार होती. त्या वेलीवर येणाऱ्या शेंगा खाऊन ते आपला उदरनिर्वाह करत होते. एके दिवशी श्री गुरु त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. ब्राह्मणाची पत्नी घाबरली, कारण घरात काहीच नव्हतं. ती मनात म्हणाली, गुरूंना काय वाढू, घरात तर काहीच नाहीये. पण तरीही तिने श्रद्धेने त्या वेलीवरून काही घेवड्याच्या शेंगा तोडल्या आणि त्याची साधी भाजी बनवून गुरूंना प्रेमाने वाढली. श्री गुरूंनी अत्यंत समाधानी ते भोजन स्वीकारले. भोजनानंतर गुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितले, तू आता ही घेवड्याची वेल उपटून टाक. हे ऐकून तो ब्राह्मण थोडा चकित झाला. मनात विचार करू लागला, हाच तर आमचा एकमेव आधार आहे. ही वेल काढून टाकली तर आम्ही काय खाणार? पण लगेच त्याला गुरूंचे शब्द आठवले. गुरूंची आज्ञा म्हणजे ईश्वराची आज्ञा. त्याने कोणताही विचार न करता पूर्ण श्रद्धेने ती वेल उपटून टाकली आणि मग चमत्कार घडला. जिथे ती वेल होती तिथे जमिनीत त्याला एक माठ सापडला. त्याने तो उघडून पाहिला आणि त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्या मठात सोन्याने आणि धनाने भरलेले खजिना होता. क्षणात त्याच्या आयुष्याचा कायापालट झाला. त्याचं दारिद्र्य नाहीसं झालं. घरात सुख समृद्धी आली. त्या ब्राह्मण दाम्पत्याला समजलं की हे सर्व श्री गुरूंच्या कृपेनेच घडलं आहे. ते दोघेही भावुक झाले आणि धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणी माथा टेकविला आणि आयुष्यभर गुरूंची सेवा आणि भक्ती करू लागले. कधी कधी आपण ज्याला आधार समजतो तोच आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत असतो आणि गुरूंनी आपल्यासाठी त्यापेक्षा मोठं काहीतरी ठेवलेलं असतं. श्री गुरूंची ती लीला पाहून संपूर्ण गाव थक्क झाले. त्यांनी दाखवून दिले की जेव्हा ईश्वर एखादी गोष्ट हिरावून घेतो तेव्हा तो त्यापेक्षा 1000 पटीने मोठी गोष्ट देण्यासाठीच आपला मार्ग मोकळा करत असतो. या चमत्काराने श्री गुरूंची महती दशदिशांना पसरली. पण श्री गुरु अशा वैभवात अडकणार नव्हते. त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की हे धन तू सत्कारासाठी वापर आणि नेहमी धर्माच्या मार्गावर चाल. औदुंबर क्षेत्रातील त्यांचे कार्य आता पूर्ण झाले होते. तिथल्या योगिनींना आणि भक्तांना निरोप देऊन ते श्रीगुरु आता कृष्णा नदीच्या प्रवाहाने दक्षिणेकडे सरकू लागले. त्यांचे पुढचे लक्ष होते अमरपूर, ज्याला आज आपण नृसिंहवाडी म्हणून ओळखतो. नृसिंहवाडी येथे पोहोचल्यावर श्री गुरूंनी कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर वास्तव्य केले. हे स्थान निसर्ग सौंदर्याने नटलेले होते आणि आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलेले होते. तिथे त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि सामान्य जनतेला सन्मार्ग दाखवला. एका कुष्ठरोगी ब्राह्मणाला त्याने केवळ नदीच्या स्नानाने आपल्या आशीर्वादाने शुद्ध केले. नृसिंहवाडी हे आता दक्षिण काशी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. पण श्री गुरूंच्या मनात आता एका दुसऱ्या मोठ्या क्षेत्राकडे जाण्याचे विचार घडत होते. त्यांना माहित होते की भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले गाणगापूर हे स्थान त्यांच्या भविष्यातील कार्याचे मुख्य केंद्र असणार आहे. तेथील भक्तांची हाक त्यांना ऐकू येत होती. वाडीतील भक्तांना विरहाचे दुःख होणार होते, पण श्री गुरूंनी त्यांना आश्वासन दिले की मी येथे मनोहर पादुकांच्या रूपाने सदैव वास करीन. जे कोणी या पादुकांची सेवा करतील त्यांना माझे दर्शन घडेल आणि आजही नृसिंहवाडीतील पादुकांची भक्तांना प्रचिती येत आहे. श्री गुरु आता गाणगापूरच्या दिशेने चालू लागले. त्यांना अनेक अनुभव आले. गाणगापूरच्या जवळ राहणारे महान पंडित त्रिविक्रम भारती यांच्या मनात श्री गुरूंबद्दल साशंक होता. त्रिविक्रम भारतीय स्वतःला खूप मोठे विद्वान समजत असत आणि श्री गुरूंकडे ते केवळ एक चमत्कारी संन्यासी म्हणून पाहत होते. पण श्री गुरूंना त्यांच्या मनातील हा अहंकार दूर करायचा होता, कारण जोपर्यंत अहंकार शिल्लक असतो तोपर्यंत खरी भक्ती मनात प्रवेश करू शकत नाही. गाणगापूरच्या सीमेवर पोहोचताच वातावरणात एक वेगळाच दरवळ जाणवत होता. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्रिविक्रम भारती यांनी श्री गुरूंना आव्हान देण्याची तयारी केली होती. त्यांना वाटले की ते आपल्या शास्त्रज्ञानाने या संन्यासाला पराभूत करतील.
पण त्यांना काय माहीत की ज्यांच्याशी ते वाद घालणार आहेत ते साक्षात वेदांचे निर्माते आहेत. गाणगापूरच्या त्या पावनभूमीवर आता एक महासंग्राम होणार होता. त्रिविक्रम भारती यांच्या रूपाने श्री गुरूंना एक असा शिष्य मिळणार होता जो भविष्यात त्यांच्या कार्याचा मोठा आधार ठरणार होता. पण त्यापूर्वी त्रिविक्रम भारती यांना आपल्या चुकांची जाणीव कशी झाली, श्री गुरूंनी त्यांना कोणते रूप दाखवले की ज्याने त्यांचे डोळे दिपून गेले आणि गाणगापूरमध्ये श्री गुरूंच्या वास्तव्याची सुरुवात कशी झाली, कथेचा हा भाग आता एका मोठ्या वळणावर आला होता. नामधारक हे सर्व ऐकून रोमांचित झाला होता. त्याला आता उत्सुकता लागली होती की गाणगापूरच्या त्या दिव्य रहस्याची. सिद्धांनी स्मित हास्य केले आणि कथेचा पुढचा अध्याय उलगडायला सुरुवात केली. श्रीगुरूंचा प्रभाव आता 7 समुद्र पार करणार होता. श्रीगुरूंचा प्रवास आता एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपला होता. मनोहर पादुकांमध्ये आपले चैतन्य आणि आशीर्वाद ठेवून त्यांनी आपला मोर्चा भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमाकडे वळवला. हेच ते दिव्य स्थान होते जे भविष्यात गाणगापूर या नावाने कोट्यावधी भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान बनणार होते. प्रवासाचा मार्ग कठीण होता. दाट झाडी आणि खाजाखळग्यांतून श्री गुरु अनवाणी चालत होते, पण त्यांच्या पावलांनी ती माती पावन होत होती. वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावातील लोक धावत येऊन श्री गुरूंचे दर्शन घेत होते, पण श्री गुरूंचे लक्ष केवळ त्या पवित्र संगमाकडे होते. शेवटी ते गाणगापूरच्या सीमेवर पोहोचले. भीमा नदीचे विशाल संतपात्र आणि तिला येऊन मिळणारी निर्मळ अमरजा या 2 नद्यांचा संगम म्हणजे साक्षात निसर्गाचे आणि अद्वैताचे मिलन होते. संगमाच्या त्या पवित्र जलात श्री गुरूंनी स्नान केले आणि तेथील वास्तव्यासाठी एका शांत एकांत ठिकाणी निवड केली. गाणगापूरच्या ग्रामस्थांना जेव्हा समजले की हा यती साक्षात दत्तात्रयांचा जागृत अवतार आपल्या गावी आला आहे, तेव्हा संपूर्ण गाव भक्तीने वेडे झाले. आबालवृद्ध संगमाकडे धावले, पण या भक्तीच्या लाटेमध्ये एक व्यक्ती अशी होती जिच्या मनात अविश्वासाचे आणि अहंकाराचे वादळ उठले होते. ते म्हणजे त्रिविक्रम भारती. त्रिविक्रम भारती हे गाणगापूर जवळच्या कुंसी गावचे राहणारे आणि अत्यंत वेदशास्त्र संपन्न संन्यासी होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा आणि आजवर केलेल्या तपश्चर्येचा प्रचंड गर्व होता. त्यांच्यामध्ये संन्यास म्हणजे केवळ वैराग्य आणि एकांतवास. ते श्रीगुरूंच्या वाढत्या लोकप्रियतेकडे आणि भक्तांच्या गर्दीकडे संशयाने पाहत होते. एके दिवशी त्रिविक्रम भारती यांना कोणीतरी बातमी दिली की श्री नुसरत सरस्वती एका सुंदर पालखीत बसून भक्तांच्या जयघोषित संगमाकडे स्नानासाठी निघाले आहेत. हे ऐकताच त्यांचा रागाचा पारा चढला. ते बोलले, कसला हा संन्यासी जो पालखीत बसून मिरवतो, ज्याच्या मागे शेकडो लोक वाद्य वाजवत धावतात. हा तर संन्यासी नसून एखादा ऐश्वर्य संपन्न भोगी दिसतो. संन्यासाने तर साधेपणाने आणि कष्टाने राहावे असे ते म्हणत. त्यांनी श्रीगुरूंची निंदा करण्यास सुरुवात केली. त्यांचा अहंकार सांगत होता की या ढोंगी संन्यासाचा आपण सामना करायचा आणि त्यांना आपल्या शास्त्रात ज्ञानाने निरुत्तर करून पराभूत करायचे. त्रिविक्रम भारतीय आपल्या शिष्यांसह तरातरा चालत संगमाच्या दिशेने निघाले. त्यांच्या मनातील संताप त्यांच्या चालण्यातून स्पष्ट दिसत होता. त्रिविक्रम भारती पालखीच्या जवळ पोहोचले. भक्तगण दिगंबरा दिगंबरा जयघोष करत आसमंत दुमदुमून गेला होता. त्रिविक्रम भारती यांनी पालखी अडवण्याचा प्रयत्न केला, पण जसे ते पालखीच्या अगदी जवळ आले तसा त्यांच्या शरीरात एक विलक्षण थरकाप जाणवू लागला. श्रीगुरूंचे तेज इतके प्रखर होते की त्रिविक्रम भारती यांना त्यांच्याकडे थेट पाहणे कठीण झाले. जणू काही एखादा मोठा सूर्य त्यांच्या समोर प्रगट झाला होता. पालखी थांबली. श्रीगुरू खाली उतरले आणि त्यांनी त्रिविक्रम भारतीयांकडे पाहिले. त्या नजरेत राग नव्हता, तर एक अगाध आणि शांत समुद्र होता. श्रीगुरू मंद हसले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाले, विक्रम, तुला आमच्या पालखीत बसल्याबद्दल इतकी शंका का? तुला वाटते की संन्यास केवळ बाह्य स्वरूपात असतो? तुला वाटते की आम्ही केवळ ऐश्वर्य उपभोगत आहोत? त्रिविक्रम भारती क्षणभर थबकले. त्यांना आश्चर्य वाटले की या संन्यासाला आपल्या मनातले विचार जे आपण कोणालाही बोललो नव्हतो ते कसे कळले. पण तरीही त्यांचा अहंकार त्यांना शरण येऊ देत नव्हता. त्यांनी ताठ मानेने शास्त्रार्थाला सुरुवात केली. संन्यासाचे धर्म, वेदांतील नियम आणि आरोग्याची व्याख्या यावर त्यांनी लांबलचक प्रवचन सुरू केले. तरी विक्रम भारती जेव्हा शास्त्रार्थाचा पाढा वाचत होते तेव्हा अचानक श्री गुरूंनी आपला हात वर करून त्यांना थांबवले. ते म्हणाले, त्रिविक्रम, शब्दजाल खूप झाले. आता तू तुझे डोळे मिटून घे आणि तुझ्या उपास्य दैवताचे तू आयुष्यभर पूजा केलीस त्यांचे स्मरण कर, अशी आज्ञा श्री गुरूंनी दिली. त्रिविक्रम भारती यांनी उपरोधाने आणि काहीशा अविश्वासाने डोळे मिटले, पण त्या क्षणी त्यांच्या समोरचे दृश्य पूर्णपणे बदलले. त्यांना आता गाणगापूरचा संगम आणि तिथे उभे असलेले लोक दिसत नव्हते.
त्यांच्या समोर दैवी प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी त्यांना साक्षात भगवान नरसिंह प्रकट झालेले दिसले. त्यांचे ते हिंसक पण अत्यंत करुणाजनक रूप, डोळ्यांतील प्रखर तेज पाहून त्रिविक्रम भारती यांचे हृदय जोरात धडधडू लागले. त्यांच्या अंगावर शहारे आले. पुढच्या क्षणी ते रूप बदलले आणि तिथे भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. त्यांच्या हातात सुदर्शन चक्र तळपत होते. त्रिविक्रम भारतीयांना आता घाम सुटू लागला होता. त्यांना जाणीव झाली की ज्या संन्याशाला ते उपदेश करत होते, ज्याच्या पालखीवर ते आक्षेप घेत होते, ते साक्षात सर्व देवांचे मूळ ब्रह्मांड नायक आहेत. त्यांचा अहंकार, त्यांचे पुस्तकी ज्ञान, त्यांची ती 12 वर्षाची तपश्चर्या या तेजापुढे केवळ एक ठिणगीसारखी वाटू लागली. त्यांना स्वतःचीच कमालीची लाज वाटू लागली. त्यांचे पाय लटपटू लागले आणि ते धपाधप श्री गुरूंच्या चरणी कोसळले. प्रभू, मला क्षमा करा. मी डोळस असूनही अंधाळा होतो. मी तुमच्या अथंग सागराला माझ्या लहानशा बुद्धीच्या घागरीने मोजण्याचा मूर्खपणा करत होतो. पश्चातापाने गरम अश्रू त्यांच्या डोळ्यांतून वाहत होते. हा एक अहंकारी पंडिताचा भक्त म्हणून झालेला पुनर्जन्म होता. श्री गुरूंनी त्रिविक्रम भारती यांना प्रेमाने उठवले. त्यांच्या स्पर्शाने त्रिविक्रम भारती यांच्या मनातील उरला सुरला संभ्रमही दूर झाला. श्री गुरु म्हणाले की त्रिविक्रम, ज्ञानाचा उपयोग अहंकार वाढवण्यासाठी नाही, तर स्वतःला ओळखण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी करायचा असतो. तू आता आमचे शिष्यत्व स्वीकार आणि गाणगापूरमध्ये राहून भक्तीचा प्रसार कर. त्रिविक्रम भारती यांच्या या अद्भुत परिवर्तनाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. ज्यांच्या विद्वत्तेचा दरारा होता ते त्रिविक्रम भारती आता श्री गुरूंच्या मागे एका सामान्य सेवकाप्रमाणे चालू लागले होते. श्री गुरूंनी आता गाणगापूरमध्ये आपले कायमचे वास्तव्य सुरू केले. संगमावरील ती पवित्र औदुंबर वृक्षाची छाया आणि भीमा अमरजीचा संगम हे आता संपूर्ण जगाचे आध्यात्मिक केंद्र बनले होते. गाणगापूरच्या वास्तव्यात श्री गुरूंनी अनेक विधी आणि कडक नियम घालून दिले. संगमावर स्नान करण्याचे आणि अष्टतीर्थाचे महत्त्व त्यांनी भक्तांना पटवून दिले. श्री गुरु स्वतः पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून संगमावर जात असत. त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात पीडित भक्तांना दर्शन देणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि व्याधीग्रस्तांना बरं करणे हेच मुख्य कार्य होते. त्रिविक्रम भारतीय श्री गुरूंच्या सेवेत इतके रमले की त्यांना घरादाराचा विसर पडला. गाणगापूरची कीर्ती आता राजा महाराजांपासून ते सामान्य कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचली होती. पण श्री गुरूंचे कार्य केवळ भक्तांच्या संकटांचे निवारण करण्यापूर्वी मर्यादित नव्हते. त्यांना धर्माच्या नावाखाली माजलेला दांभिकपणा आणि अहंकार मुळापासून उखडून टाकायचा होता. अशातच एक नवीन संकट गाणगापूरच्या दिशेने येत होते. 2 अतिशय अहंकारी ब्राह्मण, जे स्वतःला सर्व शास्त्र संपन्न समजत होते, ते गाणगापूरमध्ये दाखल झाले. हे ब्राह्मण केवळ विद्वान नव्हते, तर अत्यंत क्रूरपणे इतर पंडितांना शास्त्रार्थात हरवून त्यांच्याकडून जयपत्र लिहून घेत असत आणि त्यांना अपमानित करत असत. श्री गुरु मठात आले. स्वामी शांतपणे शिष्यांशी बोलत होते. हे दोघे पंडित इथे आले. आता ते गाणगापुरात आले होते. त्यांनी ऐकले की इथे एक संन्यासी आहे ज्याला खूप मानतात. ते थेट संगमावर श्री गुरूंच्या मठात आले. स्वामी शांतपणे शिष्यांशी बोलत होते. हे दोघे पंडित इथे आले आणि मोठ्या आवाजात ओरडले, संन्यासी, आम्ही ऐकले आहे की तू स्वतःला खूप ज्ञानी समजतो. चल, आमच्याशी वेदांवर चर्चा कर. जर हरलास तर तुला हे गाव सोडून जावं लागेल. स्वामी शांत होते. ते नम्रपणे म्हणाले, पंडित हो, मी एक संन्यासी आहे. मला मान सन्मानाची काय गरज आणि वादाने काय सिद्ध होणार? जिंकलात तर अहंकार वाढेल आणि हरलात तरी द्वेष वाढेल. त्यापेक्षा ईश्वराची भक्ती करा. पण पंडितांना वाटलं की स्वामी घाबरले. ते जोरजोरात हसू लागले. बघितले, घाबरला? अरे तुला वेद तरी येतात का? त्यांनी स्वामींचा अपमान सुरू केला. ते वेदांमधील कठीण प्रश्न विचारू लागले. स्वामींना समजले की हे सरळ मार्गाने समजणार नाहीत. यांच्या रोगावर एकच औषध आहे, तो म्हणजे चमत्कार. स्वामींनी आजूबाजूला नजर फिरवली. तिथे मठाच्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता. तो जातीने मातंग म्हणजे त्या काळी शूद्र मानला जाणारा होता. त्याचे काही ग्रंथात नाव दिलेले नाहीत, पण तो अत्यंत गरीब आणि अशिक्षित होता. त्याला लिहिता वाचता येत नव्हते. संस्कृत तर दूरच गोष्ट. तो फक्त लांबून उभा राहून सेवा करत. स्वामींनी त्याला हाक मारली, बाळा, इकडे ये. तो माणूस घाबरत पुढे आला. अंगावर फाटके कपडे, हातात काठी. तो पंडितांच्या समोर येऊन उभा राहिला. पंडित नाक मोडत म्हणाले, याला कशाला बोलवले? हा काय आमच्याशी वाद घालणार? स्वामी म्हणाले, नाही, मी तुमच्याशी वाद घालणार नाहीत. तुमच्या प्रश्नांची उत्तरे हा माझा भक्त देईल. पंडित पोट धरून हसू लागले. काय, हा अडाणी माणूस, याला गायत्री मंत्र तरी येतो का? स्वामी, तुम्ही आमची चेष्टा करताय.
स्वामींचे डोळे आता गंभीर झाले. त्यांनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरद हस्त ठेवला. स्वामींनी आज्ञा केली, बोल बाळा, त्या पंडितांना वेदांचा अर्थ सांग. ऋग्वेदापासून सुरू कर. आणि तिथे एक अघटित घडले. ज्या माणसाला स्वतःचे नाव लिहिता येत नव्हते त्याच्या शरीरातून एक वीज संचारली. त्याचे डोळे तेजस्वी झाले. त्याने मान ताट केली आणि तो जो आवाज बाहेर पडला तो त्याचा नव्हता, तो साक्षात देववाणीचा होता. त्या मातंग व्यक्तीने घडाघडा शुद्ध संस्कृतमध्ये ऋग्वेदाच्या ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्नीने पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युंजय. तो फक्त मंत्र म्हणत नव्हता, तर त्या मंत्राचा असा अर्थ उलगडून सांगत होता जो त्या दोन गर्विष्ठ पंडितांनी आयुष्यात कधी ऐकला नव्हता. त्याचा आवाज गंगेच्या प्रवाहासारखा निर्माण आणि हिमालयासारखा खंबीर होता. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली. झाडावरचे पक्षी सुद्धा शांत झाले. पंडिताचे हसणं विरून गेलं. त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना विश्वास बसेना की हे काय चालले आहे. ज्या वेदांचा अभ्यास करायला त्यांना 50 वर्ष लागली ते वेद हा माणूस पाण्याच्या प्रवाहासारखा कसे बोलतोय. त्या क्षणी त्या दोन पंडितांचा अहंकार असा तुटला जसा काचेचा महाल दगडाने फुटतो. त्यांना समजले की ही विद्या फक्त एका पुस्तकात नसते, तर ज्याच्या डोक्यावर सद्गुरूंचा हात आहे त्याला जगातील कोणतेही ज्ञान दुर्लभ नाही. त्या मातंग भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला स्वतःला माहित नव्हते तो काय बोलतोय, पण त्याला आधुनिक परमानंद मिळत होता. त्याला आज समजले होते की देवाच्या दरबारात जात पात धर्म काहीच नसते, तिथे फक्त भाव असतो. पंडित धावत आले आणि त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली. महाराज, आम्हाला क्षमा करा. आमचे डोळे उघडले. आम्ही फक्त पोपटपंची केली, पण खरा अर्थ आम्हाला आज समजला. आमचा अहंकार जळाला. स्वामींनी त्या मातंग भक्तावरील हात काढला आणि तो पुन्हा सामान्य झाला. त्याला काहीच आठवत नव्हते. स्वामी पंडितांना म्हणाले, विद्येचा उपयोग नम्रतेसाठी करायचा असतो, वादासाठी नाही. जा आणि यापुढे कोणाचाही अपमान करू नका. पंडितांनी आपले जयपत्र फाडून टाकले आणि ते स्वामींचे शिष्य झाले. या घटनेनंतर गाणगापुरात स्वामींचा जय जयकार झाला. लोकांना खात्री पटली की हे दत्तात्रय आहेत. पण स्वामींची लीला इथेच थांबणार नव्हती. आता एक अशी घटना घडणार होती जी मृत्यूला सुद्धा आव्हान देणार होती. गाणगापुरात शेकडो लोक येत असत. त्यात एक स्त्री आली होती. तिचे नाव काही कथांमध्ये गंगाबाई असे सांगितले जाते. ती अत्यंत दुःखी होती. ती ब्राह्मण सुवासिनी होती, पण तिचे नशीब फुटक्या कवडीसारखं होतं. लग्नाला अनेक वर्ष झाली होती, पण तिला मूल होत नव्हते. सासरचे लोक तिला टोमणे मारत. शेवटी ती कंटाळून गाणगापुरात आली आणि स्वामींच्या चरणी सेवा करू लागली. ती रोज संगमावर आंघोळ करायची आणि स्वामींच्या दर्शनाला उभी राहायची. स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि विचारले, माते, काय हवे तुला? ती म्हणाली, स्वामी, मला पुत्र हवा आहे. लोक मला वांज म्हणतात. माझी ओटी भरा. स्वामींनी हसून तिच्या हातात 2 फळे दिली आणि म्हणाले, तुला 2 पुत्र होतील. ती आनंदी झाली, पण तिची परीक्षा संपली नव्हती. काही काळाने तिला मुलगा झाला नाही, पण तिचे पती आजारी पडले. इतके आजारी पडले की आजार इतका बळावला की एक दिवस अचानक त्यांचे प्राण गेले. पतीचा देह थंड पडलेला पाहून गोमतीवर जणू वीजच कोसळली. ती हंबरडा फोडून रडू लागली. तिचे दुःख पाहून शेजारी पाजारी जमा झाले, पण तिचे सांत्वन करण्याऐवजी काही लोक तिला टोमणे मारू लागले. लोक म्हणत होते, हिने नक्कीच काहीतरी पाप केले असेल, म्हणून ऐन तारुण्यात हिचे सौभाग्य हिरावून गेले. या शब्दांनी गोमतीचे हृदय अधिकच विदीर्ण झाले. लोकांच्या निंदेने आणि पतीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या गोमतीने ठरवले की आता या जगात जगण्याचा अर्थ नाही. तिने पतीसोबत सती जाण्याचा निश्चय केला. तिने पतीचा देह रथात ठेवला. मात्र अग्नीवर चढण्यापूर्वी तिला एकदा श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेण्याची ओढ लागली. तिला वाटले की ज्याच्या केवळ स्मरणाने दुःख दूर होते त्या माऊलीचे एकदा पाय धरूनच मग देह अर्पण करावा. गोमती आपल्या पतीचा देह रथात ठेवून संगमाच्या दिशेने निघाली, जिथे श्रीगुरु माध्यान्ह स्नानासाठी गेले होते. गोमतीने श्रीगुरूंना पाहताच रथातून उतरून त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. ती इतकी व्याकुळ होती की तिला शब्द सुचेना. भक्तवत्सल श्रीगुरूंनी तिच्याकडे पाहिले. त्यांना तिच्या पतीच्या मृत्यूची कल्पना होती, पण त्यांच्या शब्दांनी काळालाही हरवण्याचे सामर्थ्य असलेल्या श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला. पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती हो आणि तुला पुत्रांचे सुख लाभो. हा आशीर्वाद ऐकताच गोमतीला अधिकच रडू आले. ती म्हणाली, महाराज, तुम्ही मला सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिलात, पण प्रत्यक्ष काळ माझ्या पतीला घेऊन गेला आहे. रथात पहा, माझे पती मृत पडले आहेत. जर तुमचा शब्द खोटा ठरला तर या जगात धर्मावर कोणाचाच विश्वास राहणार नाही. एकतर तुमच्या शब्दाचा मान राखा आणि त्यांना जिवंत करा, नाहीतर मलाही मृत्यूची आज्ञा द्या. गोमतीचे हे बोल ऐकून श्रीगुरूंनी स्मित हास्य केले. त्यांना त्या माऊलीच्या श्रद्धेची प्रचिती आली. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना रथातील ब्राह्मणाचे शरीर खाली उतरायला सांगितले.
त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ हातामध्ये घेतले. यमदूत तिच्या पतीचे प्राण घेऊन जात असताना श्रीगुरूंनी आपल्या दिव्य संकल्प शक्तीने त्यांना रोखले. त्यांनी ते तीर्थ ब्राह्मणाच्या मृत शरीरावर शिंपडले आणि चमत्कार घडला. मृत शरीरात उष्णता जाणवू लागली, नाडी चालू झाली आणि काही क्षणातच तिचा पती मोठी जांभई देऊन झोपेतून उठल्याप्रमाणे जिवंत होऊन बसले. समोर साक्षात श्रीगुरूंना पाहून तिच्या पतीने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. श्रीगुरूंनी त्या दाम्पत्याला उपदेश केला की तुमचे प्रारब्ध कठीण होते, पण तुझ्या भक्तीमुळे आणि माझ्या शब्दाखातर ईश्वराने तुमच्या आयुष्याची दोरी पुन्हा सांधली. श्रीगुरूंनी त्यांना दीर्घायुष्य आणि ऐश्वर्याचा आशीर्वाद दिला. ज्या लोकांनी गोमातेची निंदा केली होती ते सर्वजण श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. स्वामी शांत होते. त्यांनी त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिला. बाळा, तुझे आयुष्य अजून संपले नव्हते. यमराजाची चूक नव्हती, पण खरी भक्ती असेल तर नियती सुद्धा बदलू शकते. हेच मला जगाला दाखवायचे होते. जा, सुखाने संसार कर. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी पुनर्जन्म मिळाल्यासारखे घरी गेले. ही बातमी वाऱ्यासारखी नाही तर वणव्यासारखी पसरली आणि स्वामी कोणालाच रिकाम्या हाताने पाठवत नव्हते, पण स्वामींची परीक्षा घेण्यासाठी निसर्ग नवनवीन रूप घेऊन येत होता. एके दिवशी दुपारची वेळ होती. स्वामी भक्तांची संवाद साधत होते. तेवढ्यात गर्दीतून वाट काढत एक अतिशय वृद्ध स्त्री पुढे आली. तिचे वय असेल साधारण 60 वर्ष. केस पूर्ण पिकलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या, हातात काठी. चालताना सुद्धा ती थरथरत होती. ती स्वामींच्या समोर आली आणि हात जोडले. महाराज, मी सोमनाथ सायन देवाची पत्नी. अनेक वर्षापासून मी नवस केला होता की मला मुलगा झाला तर मी तुमच्या दर्शनाला येईन. पण माझे नशीब बघा, तरुण पण गेले, म्हातारपण आले, पण पाळणा हल्ला नाही. आता लोक मला वांज म्हातारी म्हणून चिडवतात. आता या वयात मला मूल कसे होणार? पण तुमची कीर्ती ऐकून शेवटची आशा घेऊन आली आहे. तिचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक हसले. एक जण म्हणाला, आजी, आता नातवंड सांभाळायची वय आहे आणि आता तुम्हाला मुलगा हवाय? निसर्गाचे काही नियम असतात. ज्या झाडाची मुळे सुकली आहेत त्याला फळ कसे येणार? वैद्यकीय शास्त्राप्रमाणे हे अशक्य होते. रजोनिवृत्ती म्हणजे मोनोपॉज होऊन अनेक वर्ष झाली होती. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्यांनी त्या हसणाऱ्या लोकांकडे बघितले आणि मग त्या रडणाऱ्या आजीकडे बघितले. स्वामी म्हणाले, माते, जगासाठी तू म्हातारी असशील, पण माझ्या दत्तासाठी भक्ती कधीच म्हातारी होत नाही. तुझ्या विश्वासात जर तरुणपण असेल तर तुझा देह नक्की पालवेल. स्वामींनी आपल्या हातातील 2 फळ आजींच्या ओटीत टाकले आणि म्हणाले, जा माते, आता तुला पुत्र प्राप्ती होईल आणि तो पुत्र मोठा ज्ञानी होईल. लोक थक्क झाले. स्वामींनी हे काय केले? हे कसे शक्य आहे? ती वृद्ध स्त्री स्वामींवर विश्वास ठेवून घरी गेली. तिने श्रद्धेने त्या फळांचे सेवन केले आणि मित्रांनो, काय सांगू, पुढच्या काही दिवसातच तिचे रूप पालटू लागले. तिच्या अंगावरचे पांढरे केस काळे होऊ लागले, सुरकुत्या नाहीशा झाल्या आणि तिची मासिक पाळी जी अनेक वर्षांपूर्वी बंद झाली होती ती पुन्हा सुरू झाली. तिला पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आणि बरोबर 9 महिन्यांनी वयाच्या 60व्या वर्षी त्या माऊलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या घटनेने सिद्ध केले की गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, तर ते निसर्गाच्या नियमांना ओलांडणारी शक्ती आहे. त्या मुलाचे नाव ठेवले गुरुनाथ. गाणगापुरात आनंदाची लाट आली, पण आता काय एक मोठे संकट गाणगापूरच्या दिशेने येत होते. हे संकट होते सत्तेचे. त्या काळी गाणगापूर हे बहुमनी सुलतान म्हणजे बिदरच्या बादशाह याच्या राज्यात येत होते. राजाचे नाव होते अल्लाउद्दीन, म्हणजे दुसरा राजा. अत्यंत क्रूर आणि हिंदू द्वेष म्हणून ओळखला जात होता. त्याला जेव्हा समजले की आपल्या राज्यात एक हिंदू फकीर म्हणजे संन्यासी चमत्कार करतोय आणि हजारो लोक त्याच्या मागे जातायत, तेव्हा त्याला ते सहन झालं नाही. त्याचे मंत्री त्याला म्हणाले, हुजूर, हा संन्यासी काहीतरी जादूटोणा करतोय. लोक आमचं काम सोडून त्याच्या दर्शनाला जात आहेत. याला वेळीच थांबवलं पाहिजे, नाहीतर हे आपल्या सत्तेला धोका आहे. बादशाह संतापला. चला, मी स्वतः जातो आणि त्या फकीराची जादू बघतो. जर तो ढोंगी असेल तर त्याचे मुंडके छाटून बिदरच्या वेशीवर टांगेल. बादशाह निघाला, पण निघतानाच देवाची लीला सुरू झाली. त्याच्या पायाला एक छोटासा फोड आला होता. त्याला वाटलं की साधा भोळा असेल, पण गाणगापुरात पोहोचेपर्यंत त्या फोडाचे रूपांतर भयंकर अशा राजफोडात म्हणजे ट्युमरमध्ये झालं. त्याचा पाय सुजला. वेदना इतक्या भयंकर होत्या की तो हत्तीवर बसू शकत नव्हता. त्याला पालखीत झोपवून आणावे लागले. त्याचे शाही वैद्य हाकीम सोबत होते. त्यांनी अनेक लेप लावले, औषधं दिली, पण फोड फुटत नव्हता आणि वेदना कमी होत नव्हत्या. तो तडफडत होता. अल्ला, हे काय झाले? त्याला कळून चुकले की ही सामान्य दुखणे नाही, त्या फकीराच्या नादाला लागल्याची शिक्षा आहे का? तरीही त्याचा अहंकार गेला नाही. तो गाणगापुरात पोहोचला. त्याचे सैनिक मठाच्या दिशेने चालू लागले. मठात भक्तांची धावपळ उडाली. बादशाहला तो मठाचा विध्वंस करायला आला आहे. तो लोक घाबरले,
पण स्वामी नरसिंह सरस्वती शांतपणे आपल्या आसनावर बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच मित रेषा होती. शिष्य म्हणाले, गुरुदेव, यवनांचे सैन्य आले आहे, आपण इथून दुसरीकडे जाऊया. स्वामी हसले, अरे कोणाला घाबरता? जो माझा भक्त आहे त्याला. राजाची भीती कसली? आणि जो राजा आहे तो सुद्धा शेवटी त्याच्या एका परमात्म्याचा बंदा आहे. येऊ द्या. त्याला मठाचे दरवाजे उघडले गेले. बादशाची पालखी आत आली. सैनिकांनी तलवारी उपसल्या होत्या. वातावरण तणावपूर्ण होतं. बादशाह रागाने स्वामींकडे बघू लागला. कुठे आहे तो जादूगर? बादशाने नजर वर करून स्वामींकडे बघितले. त्याला वाटले होते की समोर एखाद्या भगवी वस्त्र घातलेला, गळ्यात माळा घातलेला हिंदू साधू असेल. पण जेव्हा त्याची नजर स्वामींच्या डोळ्याला भिडली तेव्हा तिथे त्याला काहीतरी वेगळेच दिसले. त्या क्षणी बादशाचा अहंकार गळून पडला. त्याला समोर आसनावर नृसिंह सरस्वती दिसले. त्याने तिथे एक दिव्य पीर म्हणजे मुस्लिम संत दिसले. त्याच्या डोळ्यासमोरून धर्म, जात, भाषा यांचे पडदे बाजूला झाले. त्याला जाणवले की समोर बसलेली व्यक्ती ही हिंदू किंवा मुसलमान नाही, तर ती एक ईश्वरी शक्ती आहे. त्याच्या पायाची वेदना जी मगाशी जीवघेणी होती ती स्वामींच्या एका दृष्टिक्षेपाने अचानक शांत झाली. जणू बर्फाची पट्टी ठेवावी तशी थंडावा त्याच्या शरीरात पसरला. त्या क्रूर राजाचे डोळे पाणावले. ज्या हाताने तलवार पकडली होती ते हात आपोआप जोडले गेले. तो गुडघ्यावर बसला नाही तर लोटांगण घालत स्वामींच्या दिशेने सरकला. तो ओरडला, तुम्ही फकीर नाही तर तुम्ही पैगंबर आहात. मला माफ करा. मठातील सर्व लोक श्वास रोखून बघत होते. जो राजा मारायला आला होता तो आता एका लहान मुलासारखा रडत स्वामींच्या चरणी पडला होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावले. त्याच्या स्पर्शात जादू होती. त्यांनी त्याच्या पायाकडे बघितले नाही, फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. राजा, सत्ता शरीरावर गाजवता येते, मनावर नाही. आणि रोग शरीराचा नसतो, तो अहंकाराचा असतो. तुझा अहंकार गेला, आता तुझा रोगही जाईल. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, ज्या राजफोडाने त्याला मरणाच्या दारात नेले होते तो फोड त्या क्षणी फुटला. त्यातील घाण निघून गेली आणि वेदना पूर्णपणे थांबली. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. हा चमत्कार बघून बादशाहचे सैनिक सुद्धा नतमस्तक झाले. बादशाहने तेथे जाहीर केले की आजपासून गाणगापूर हे गाव स्वामींच्या मठाला इनाम या गावात कोणताही कर म्हणजे टॅक्स घेतला जाणार नाही. ज्या सत्तेची भीती लोकांना वाटत होती तीच आता या मठाचे संरक्षण करत होती. हा आशीर्वाद घेऊन बादशाह घरी गेला. गुरुचरित्र हा ग्रंथ मनापासून वाचला तर योग्य त्या मार्गाने गेले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा साध्य होतात. राजाने आपल्या राज्याची सनद श्री गुरूंच्या चरणी अर्पण केली. गाणगापूरच्या वास्तव्यात श्री गुरूंची कीर्ती आता गगनाला भिडली होती. दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत असत. पण एकदा एक विलक्षण प्रसंग घडला. एका भक्ताच्या घरी उत्सवासाठी हजारो लोक जमले होते, पण जेवण तयार होते केवळ 10 लोकांसाठी. स्वयंपाकघरात एका टोपलीत 5 फुटाचा एक मोठा भोपळा ठेवला होता. श्रीगुरूंनी पाहिले की भक्ताची फजिती होणार आहे. त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले, तो भोपळा काप आणि त्याचे तुकडे करून भाजी बनव. शिष्याने विचारले, महाराज, एका भोपळ्याने इतक्या हजारो लोकांचे पोट कसे भरणार? श्रीगुरू म्हणाले, तू सुरुवात कर. तो 5 फुटाचा भोपळा कापला गेला. त्याची भाजी तयार झाली. आणि काय आश्चर्य, हजारो लोकांनी पोटभर जेवण केले. तरीही तो भोपळा संपला नाही. भाजीचे भांडे रिकामे होत नव्हते. हा अन्नपूर्ण चमत्कार पाहून लोक श्रीगुरूंच्या चरणी लीन झाले. श्रीगुरूंनी सिद्ध केले की जिथं गुरु भक्ती असते तिथे कशाची कमतरता नसते. नामधारक ही कथा ऐकताना भारावून गेला होता. महाराज, श्रीगुरूंची ही कृपा अगाध आहे. पण सायनदेव कोण होते आणि त्यांनी श्रीगुरूंची अशी कोणती कठोर परीक्षा दिली की ज्याने श्रीगुरूंचेही डोळे पाणवले? सिद्धांनी दीर्घ श्वास घेतला आणि सायनदेवाची त्या अद्भुत भक्ती कथा सांगायला सुरुवात केली. भक्तीमध्ये किती शक्ती असू शकते आणि एक गुरु आपल्या शिष्यासाठी निसर्गाशी कसा लढू शकतो याचे उदाहरण म्हणजे सायनदेवाची कथा. भीमा नदीच्या काठावर एका रात्री एक असा प्रसंग घडणार होता ज्याने सायनदेवाचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाणार होते. पण त्या रात्री नक्की काय घडले? तर मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि एका बाजूला श्रीगुरूंची आज्ञा. सायनदेव या अग्निपरीक्षेतून कसे पार पडले? कथेचा भाग आता या एक अशा वळणावर आला होता जिथे भक्तीची पराकाष्ठा पाहिली जाणार होती. सिद्धांचे डोळे चमकू लागले आणि त्यांनी सायनदेवाच्या त्या महान बलिदानाची आणि निष्ठेची कथेला सुरुवात केली. गाणगापूरच्या त्या संगमावर आता केवळ चमत्कार नाही तर भक्तींचे एक महान युद्ध सुरू होणार होते. गाणगापूरच्या त्या पावनभूमीवर भक्तींचे अनेक प्रयोग सुरू होते. पण श्रीगुरूंच्या सर्वात लाडके आणि निष्ठावान शिष्यांपैकी एक असलेला सायनदेवाची परीक्षा अजून बाकी होती. सायनदेव ही केवळ शिष्य नव्हते तर ते श्रीगुरूंच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केलेले एक महान साधक होते. एके दिवशी सायंकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमू लागले होते आणि वातावरणात एक अनामिक अस्वस्थता भरून राहिली.
श्री गुरु संगमावर बसले होते आणि त्यांनी सायनदेवांना जवळ बोलावले. आज रात्री एक मोठं संकट येणार आहे. तू या औदुंबर वृक्षाखाली उभा राहा आणि मी येईपर्यंत इथून हलू नकोस. कोणत्याही परिस्थितीत तुझा पाय या जागेवरून ढळता कामा नाही, अशी कठोर आज्ञा त्यांनी त्याला दिली. सायनदेवांनी केवळ मस्तक झुकवले आणि तो जो आज्ञा गुरुदेव असे म्हणत ते तिथे स्थिर उभे राहिले. श्री गुरु तेथून निघून गेले आणि थोड्याच वेळात निसर्गाचे तांडव सुरू झाले. मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट इतका भयानक होता की जणू आकाश फाटून जमिनीवर पडणार होते असे वाटत होते. भीमा आणि अमरजा नद्यांना महापूर आला होता. पाण्याचा प्रवाह वाढत होता आणि तो सायनदेवांच्या पायापर्यंत पोहोचला. पण सायनदेव एखाद्या पाषाणासारखे अढळ उभे होते. पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, मग कमरेपर्यंत पोहोचले, पण त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांच्या मुखात केवळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सुरू होता. त्यांना वाटत होते की जर माझ्या गुरूंनी मला इथे उभे राहण्यास सांगितले आहे तर हे पाणी माझे काहीही वाकडं करू शकत नाही. रात्रीचा पहर वाढत होता आणि थंडीने सायनदेवाचे शरीर थरथर कापत होते, पण त्यांची श्रद्धा मात्र विस्तवासारखी होती. दुसरीकडे गाणगापूरच्या परिसरात नंदी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याचे आयुष्य अत्यंत वेदनादायक झाले होते, कारण त्याला कुष्ठरोगाची बाधा झाली होती. त्याचे शरीर सडून गेले होते आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे घरच्यांनी आणि समाजाने त्याला वाळीत टाकले होते. तो रडत रडत श्री गुरूंच्या चरणी आला. महाराज, या नरक यातनेतून मला वाचवा, मरणापेक्षाही कठीण हे जगणे झाले आहे, असा टाह त्याने फोडला. श्री गुरूंनी त्याला शांत केले आणि सांगितले, नंदी, तू घाबरू नकोस. तू या संगमावर जा आणि मनोभावे स्नान कर. भगवान दत्तात्रय तुझे सर्व पाप आणि व्याधी नष्ट करतील. नंदीने कसाबसा संगमावर जाऊन स्नान केले. जसं त्याने पाण्यात डुबकी मारली तसे त्याचे ते सडलेले शरीर सोन्यासारखे चकाकू लागले. त्याला कुष्ठरोग मुळापासून नष्ट झाला होता. हा चमत्कार बघून लोक चकित झाले. श्री गुरूंनी केवळ एका स्पर्शाने किंवा शब्दाने असाध्य रोग बरे करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला होता. गाणगापूरच्या पावनभूमीत श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे वास्तव्य होते. दिवाळीचा सण जवळ आला होता. श्री गुरूंनी 7 अत्यंत प्रिय आणि निष्ठावान भक्त होते. त्या प्रत्येकाच्या मनात एकच ओढ होती, या दिवाळीला श्री गुरूंनी माझ्या घरी यावे, माझ्या हाताने वाढलेले भोजन घ्यावे. एकामागून एक 7ही भक्त मठात आले. प्रत्येकाने चोरून इतरांना कळणार नाही अशा बेतात श्री गुरूंच्या चरणी लोळण घेतली आणि विनंती केली, महाराज, या दिवाळीला माझ्या घरी चला. मी गरीब असलो तरी तुमची सेवा करण्याची माझी मोठी इच्छा आहे. अंतर्यामी श्री गुरूंनी प्रत्येकाची भक्ती पाहिली. त्यांनी प्रत्येकाला स्मित हास्य करत उत्तर दिले, तू काळजी करू नको, मी तुझ्या घरी नक्की येईल. गमतीची गोष्ट अशी की प्रत्येक भक्ताला वाटले की महाराज फक्त माझ्याच घरी येणार आहेत. दिवाळीचा दिवस उजाडला. पहाटेची वेळ होती. गाणगापूरच्या त्या 7ही भक्तांच्या घरी एकाच वेळी एकच घटना घडली. प्रत्येक भक्ताच्या दारावर दस्तक झाली आणि समोर साक्षात श्री गुरु उभे होते. प्रत्येक भक्ताचा आनंद गगनात मावेन असा झाला. प्रत्येक घरात श्री गुरूंची षोडशोपचारे पूजा झाली. भक्तांनी मोठ्या प्रेमाने श्री गुरूंना सुवासिक तेले आणि उटणे लावून अभ्यंग स्नान घातले. दिवाळीचे खास फराळ, पक्वान्न आणि भोजनाचा आनंद श्री गुरूंनी प्रत्येक भक्ताच्या घरी घेतला. भक्तांना वाटत होते की महाराज फक्त त्यांच्याच सोबत आहेत, पण त्याचवेळी मठामध्ये काय घडत होते? ज्यावेळी हे 7 भक्त आपापल्या घरी महाराजांची सेवा करत होते, त्याचवेळी गाणगापूरच्या मठातील शिष्यांनी पाहिले की श्री गुरु नेहमीप्रमाणे मठातच आहेत. त्यांनी संगमावर जाऊन स्नान केले, अनुष्ठान केले आणि मठात येऊन भक्तांना दर्शनही दिले. म्हणजेच श्री गुरूंनी एक मूळ रूप मठात ठेवले आणि 7 रूपे भक्तांच्या घरी पाठवली. अशा प्रकारे त्यांनी 8 रूपे धारण केली होती. दिवाळीचे 4 दिवस संपले. सर्व भक्त आनंदाने श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठात जमले. तेथे गेल्यावर प्रत्येक जण एक दुसऱ्याला सांगू लागला, अरे, या दिवाळीला तर महाराज माझ्या घरी आले होते. दुसरा म्हणाला, नाही, ते तर माझ्या घरी आले होते. असे करत करत 7ही जण आपापला अनुभव सांगू लागले. तेव्हा मठातील मुख्य शिष्य म्हणाले, तुम्ही काय म्हणताय? महाराज तर पूर्ण वेळ मठातच होते. आम्ही त्यांची सेवा केली आहे. भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला. शेवटी त्यांनी श्रीगुरूंकडे धाव घेतली. श्रीगुरू फक्त शांतपणे हसले. भक्तांना उमजले की आपल्या प्रेमापोटी श्रीगुरूंनी काळ आणि अंतराच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांनी एकाच वेळी 8 ठिकाणी राहून प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली होती. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, कलियुगात मनुष्याचे मन चंचल असते आणि त्याच्या हातून कळत नकळत अनेक पापे घडतात. या पापांतून सुटण्यासाठी आणि श्रीगुरूंच्या कृपेस पात्र होण्यासाठी शरीरावर भस्म असणे आवश्यक आहे. ज्याच्या कपाळावर भस्म आहे त्याच्याकडे पाहण्याची हिंमत प्रत्यक्ष यमदूत सुद्धा करत नाहीत. सिद्धमुनींनी नामधारकाला स्पष्ट केले की भस्म हे केवळ जळालेल्या लाकडाची राख नाही. जेव्हा त्रिपुंड कपाळावर लावल्या जातात तेव्हा त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचा वास असतो.
सिद्धमुनींचे हे शब्द ऐकून नामधारकाने विचारले, स्वामी, भस्मामध्ये एवढी भक्ती, एवढी शक्ती कशी आली की ज्यामुळे प्रत्यक्ष यमदूतही लांब पळतात? एखादी अशी कथा सांगा ज्यातून हे सिद्ध होईल की त्यावर सिद्धमुनींनी स्मित हास्य केले आणि नामधारकाला सांगितले, तुझ्या मनात शंका आहे ती दूर करण्यासाठी मी तुला वामदेव ऋषींची कथा सांगतो. आणि तिथूनच पुढे त्या प्रसिद्ध ब्रह्मराक्षसाच्या कथेला सुरुवात झाली. प्राचीन काळी वामदेव नावाचे एक महान ऋषी होते. ते सदैव शिवनामात दंग असायचे आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर भस्माचे विलेपन असायचे. एकदा ते एका निर्जन आणि भयानक अरण्यातून जात होते. त्याच अरण्यात एक क्रूर ब्रह्मराक्षस राहत होता. तो राक्षस इतका अक्राळ विक्राळ होता की त्याला पाहून पशुपक्षीही थरथर कापायचे. तो गेल्या अनेक जन्मांपासून अत्यंत भुकेलेला आणि तहानलेला होता. जेव्हा वामदेव ऋषी ते राक्षसाच्या समोर आले तेव्हा तो आनंदाने ओरडला, आज खूप दिवसांनी मला चांगले अन्न मिळणार. तो ऋषींना पकडण्यासाठी मोठ्या वेगाने झेपावला, परंतु जसा त्याने वामदेवाच्या शरीराला स्पर्श केला तसा त्याला एक विजेचा धक्का बसल्यासारखा अनुभव आला. वामदेवांच्या शरीरावरील भस्माचे काही कण त्या राक्षसाच्या अंगावर पडले. भस्माचा स्पर्श होताच त्या राक्षसाची बुद्धी पालटली. त्याचे क्रूर विचार नष्ट झाले आणि त्याला अचानक त्याच्या पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो राक्षस वामदेवांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्याने आपली पूर्वकथा सांगितली. तो पूर्वजन्मी दुराचार नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने कधीही विहित कर्मे केली नाहीत, देवधर्माची सेवा केली नाही आणि नेहमी इतरांचा छळ केला. त्याच्या पापांमुळे त्याला हा राक्षसी देह प्राप्त झाला होता. तो म्हणाला, महाराज, या जन्मात मी अनेक प्राणी आणि माणसे खाल्ली आहेत, पण माझी भूक कधीच मिटली नाही. मात्र आज तुमच्या अंगावरील विभूतीच्या स्पर्शाने माझी कोटी जन्मांची भूक शांत झाली आहे आणि मला शांती मिळत आहे. वामदेवांनी त्या राक्षसाला भस्माचे गुपित सांगितले. ते म्हणाले, हे राक्षसा, हे भस्म साधी राख नाही, यात अग्नीचे तेज आणि शिवांचे सामर्थ्य आहे. जेव्हा एखादा मनुष्य श्रद्धेने भस्म धारण करतो तेव्हा त्याचे शरीर एक मंदिर बनते. वामदेवांनी पुढे सांगितले की भस्मामुळे केवळ बाह्य शुद्धी होत नाही, तर अंतरात्म्यातील मळ जळून खाक होतो. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जळून राख करतो, त्याचप्रमाणे भस्म मनुष्याच्या संचित कर्माला जाळून टाकते. राक्षसाने वामदेवांना प्रार्थना केली की त्याला या नरक यातनेतून मुक्त करावे. तेव्हा दयाळू वामदेव ऋषींनी आपल्या झोळीतील थोडे भस्म काढले आणि शिवमंत्राचा उच्चार करून ते राक्षसाच्या कपाळावर लावले आणि त्याच्या शरीरावर शिंपडले. चमत्कार असा झाला की भस्म लावताच त्या राक्षसाचा तो भयानक देह गळून पडला. त्यातून एक तेजस्वी पुरुष बाहेर आला. तत्काळ स्वर्गातून विमान आले आणि तो राक्षस मुक्त होऊन शिवलोकात गेला. नामधारकाने श्रीगुरूंना अतिशय नम्रपणे विचारले, स्वामी, आपण मागील अध्यायात भस्म लावण्याचे महत्त्व सांगितले आणि आता चमत्कार आम्ही पाहिलेत, परंतु भस्माप्रमाणेच रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्व काय? रुद्राक्ष काय वापरावा आणि त्याचा प्रभाव कसा असतो हे मला विस्तारून सांगा. नामधारकाची तळमळ पाहून श्री गुरु त्याला रुद्राक्षाचे गुपित सांगताना म्हणतात, एक नामधारका, रुद्राक्ष हे केवळ झाडाचे फळ नसून ते साक्षात शिवाचे नेत्र आहेत. श्री गुरु सांगतात की मानवाकडून कळत न कळत अनेक पापे घडतात. या पापांच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी रुद्राक्ष हे सर्वात मोठे शस्त्र आहे. जेव्हा त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोळ्यांतून जे आनंद अश्रू पडले त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले. म्हणूनच रुद्राक्ष धारण करणारा व्यक्ती शिवाला अत्यंत प्रिय असतो. श्री गुरु म्हणतात की जो मनुष्य रुद्राक्षाच्या माळा आपल्या अंगावर बाळगतो त्याला यमलोकाची शिक्षा भोगावी लागत नाही. त्याच्या शरीरात स्पर्श झालेल्या वायूनेही इतरांचे कल्याण होते. रुद्राक्षाचे महत्त्व केवळ सांगून पटणार नाही हे ओळखून श्री गुरु नामधारकाला म्हणतात, तुला हे अधिक स्पष्ट समजावे म्हणून मी तुला एक कुकुट मरकट आणि पिंगला वैश्याची एक पुरातन कथा सांगतो, जी पराशर ऋषींनी जनमेजय राजाला सांगितली होती. राजाने पराशर ऋषींना सांगितले, महाराज, रुद्राक्ष धारण केल्याने खरोखर सर्व पापांचा नाश होतो का? एखाद्या अज्ञानी जीवालाही त्याचा लाभ मिळतो का? यावर पराशर ऋषींनी रुद्राक्षाचे महत्त्व सांगण्यासाठी काश्मीर देशाच्या महानंद राजाची कथा सांगितली. प्राचीन काळी काश्मीरमध्ये महानंद नावाचा राजा राज्य करत होता. त्याच नगरात पिंगला नावाची एक प्रसिद्ध वैश्य राहत होती. जरी ती आपल्या व्यवसायाने धर्मापासून दूर होती तरीही तिच्या नशिबाने तिला एक मोठा रुद्राक्ष प्राप्त झाला होता. पिंगलेने तो रुद्राक्ष एका सुवर्ण तंतूत ओवून आपल्या गळ्यात बांधला होता. तिची रुद्राक्षावर इतकी श्रद्धा होती की ती आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही ज्यात एक मरकट आणि एक कुकुट होता त्यांना रुद्राक्ष धुतलेले तीर्थ पाजायची आणि त्यांच्या शरीराला रुद्राक्षाचा स्पर्श करायची. काही काळानंतर पिंगलेच्या घराला आग लागली किंवा काळाच्या ओघात त्या प्राण्यांचा मृत्यू झाला.
मरते समयी त्या माकडाच्या आणि कोंबड्याच्या शरीराला रुद्राक्षाचा स्पर्श झालेला होता. शास्त्रात सांगितले आहे की मृत्यूसमयी ज्याच्या शरीरावर रुद्राक्ष असतो किंवा ज्याच्या अंगाला रुद्राक्ष तीर्थाचा स्पर्श होतो त्याचे सर्व संचित दोष भस्म होतात. राजा महानंदाला हे माहीत होते की आपण पूर्वजन्मी एक साधे माकड होतो. एके दिवशी पराशर ऋषी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांना नम्रपणे विचारले, महाराज, मी तर पूर्वी माकड होतो, मग मला हे साम्राज्य आणि ही बुद्धी कशी प्राप्त झाली? तेव्हा पराशर ऋषीने त्याला गुपित सांगितले, हे राजा, तू पिंगलेच्या घरी असताना तुझ्या अंगाला रुद्राक्ष धुतलेले पाणी लागले होते. रुद्राक्ष हा साक्षात शिवाचा अंश आहे. त्याच्या केवळ स्पर्शाने जर एका पशुला राजपद मिळू शकते, तर मनुष्य श्रद्धेने धारण करतो त्याला साक्षात शिवलोक प्राप्त होते. रुद्राक्ष हा फक्त एक दागिना नाही, जो भगवान शिवांशी जोडला जाणारा एक आध्यात्मिक सेतू आहे. जो भक्त श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतो त्याला मानसिक शांती, शक्ती आणि भगवानाची कृपा प्राप्त होते. नामधारकाची उत्सुकता अधिक वाढते. आता सिद्धमुनी नामधारकाला परान्य का वर्ज्य करावे, कोणाच्या घरचं अन्न खावं आणि कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये याची सविस्तर माहिती सांगतात. गाणगापुरात एक वेदवक्ता विरक्त बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे. तो नेहमी कोवडी दीक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरीत असे. त्याची पत्नी फार रागीट होती व असमाधानी होती. भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे. त्या गावात नेहमी श्राद्धाधिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत. ते सहस्र भोजने घालीत असत. त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पदार्थांची आपल्या घरी येऊन स्तुती करत असत. त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष देत असे. माझा पती दैवहीन आहे, तो मिष्टान्न खात नाही, म्हणून मी पण मिष्टान्न खाऊ शकत नाही. एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला. त्याला महालय श्राद्ध करायचं होतं. त्याने ग्रामस्थांना रितसर श्राद्धाचे आमंत्रण दिले व त्याच्या स्त्रियांनाही बोलावले. ते पाहून ती विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणांचे बोलावणे आले आहे असं सांगितले. तिने तिथे अनेक प्रकारची पक्वान्न खावयास मिळतील, कपडे मिळतील, दक्षिणा भरपूर मिळतील, तेव्हा आपणही आमंत्रण स्वीकारावे, नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा आपल्या पतीची संमती घेऊन ती श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली. तर ब्राह्मण तिला म्हणाला, आम्ही दाम्पत्य भोजन घालतो, तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे असे सांगून त्याने तिला परत पाठवले. त्यांचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली. ती नृसिंह सरस्वतींच्याकडे गेली आणि त्यांना नमस्कार करून म्हणाली, स्वामी, माझे पती परांना घेत नाहीत, त्यामुळे मला इच्छा असून सुद्धा चांगले अन्न कधी खायला मिळत नाही. तरी आपण माझ्या पतीला भोजनास जावे असे तुम्ही सांगा. गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती परांना घेत नाहीत, त्यामुळे मी चांगल्या भोजनापासून वंचित आहे. तरी आपण माझ्या पतीला भोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे. श्री गुरूंनी तिच्या पतीस बोलावून तसे सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, जो गुरुची आज्ञा पाळत नाही तो घोर नरकात जातो, म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मानून मी जातो. त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितरांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले. भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला. कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले. ते पाहून तिला किळस आली. इतर ब्राह्मण तिथे जेवत होते, परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता. तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावरून उठली व श्रीगुरूंकडे येऊन ती श्रीगुरूंना म्हणाली, मी पतीची आज्ञा मानली नाही म्हणून आम्हाला अपक्ष भक्षण करावे लागले, तरी मला क्षमा करावी. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की अन्नाचे सूक्ष्म कण थेट आपल्या चित्तावर परिणाम करतात. जशी अन्नाची शुद्धी तशीच मनाची शुद्धी. म्हणूनच श्री गुरुचरित्रात परान्न टाळून स्वतःच्या कष्टाने मिळवलेले आणि ईश्वराला अर्पण केलेले अन्न ग्रहण करण्यास सांगितले जाते. गाणगापुरात परमेश्वर पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता. तो शूद्र होता. त्याने काया वाचा मनाने गुरु भक्ती केली. श्री गुरु रोज नित्यनियमाने संगमावर जाण्यास स्नानासाठी जात असत. त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्यांच्या शेतात उभा राहत असे. श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे. तसेच दुपारी श्री गुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे, परंतु श्री गुरु त्याच्याजवळ काही बोलत नसत. एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला. तेव्हा श्री गुरूंनी त्याला विचारले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा शूद्राने विनंती केली की माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे. मी शेतात जोंधळे पेरले आहेत. तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे.
आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पहावे. तेव्हा श्री गुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले, तू जर माझे ऐकणार असल्यास तरच सांगतो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी, गुरुवाक्यच मला प्रमाण आहे, दुसरा भावच माझ्या मनात नाही. तेव्हा श्री गुरूंनी आज्ञा केली, मी संगमावर जात आहे. माध्यांनी परत येईपर्यंत सर्व पीक कापून टाक. असे ते सूत्राला सांगून मी श्री गुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे. असा विचार मनात धरून त्याने लगेच लोक जमवले व तो पीक कापू लागला. त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला, पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले. श्री गुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला. त्याने श्री गुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखवले. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे उगीच कापले, मी तुला गमतीने सांगितले होते. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला प्रमाण आहे, तीच मला कामधेनू. त्याची गुरुनिष्ठा पाहून श्री गुरु म्हणाले, तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस, तुला खूपच मोठे फळ मिळेल. पार्वतीश्वराची बायको मुले शोक करू लागली. आमच्या तोंडचा घास गेला असे ते म्हणत होती. शूद्र सर्वांना समजावून सांगत होता, माझ्या गुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनू आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आपले नुकसान होणार नाही हे मला माहिती आहे. अशा रीतीने 8 दिवस गेले. मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले. साऱ्या देशातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला. गाव नापीकच ठरला. पण पर्वतेश्वराचे पीक दसपट आले. एक मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले. एवढं पीक आले की तेव्हा लोक विलक्षण चकित झाले. देशाचा दुष्काळापासून बचाव झाला. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायकोला आणि मुलाला प्रचिती आली. तिने आपल्या पतीची क्षमा मागितली व श्री गुरु दर्शनासाठी गेले आणि त्यांनी श्री गुरूंची पूजा केली. नंतर 1 महिन्याचा काळ गेल्यावर सर्व गावचे पीक हातचे गेले. तेव्हा त्यांनी आपल्या कोठारातील अर्ध पीक गावच्या अधिकाऱ्याला दिले. दृढ भक्ती असेल तर त्याच्या घरी दैन्य कुठले, त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापूर क्षेत्री दीर्घकाळ वास्तव्य करून अनेक चमत्कार केले आणि धर्मस्थापना केली. जेव्हा त्यांचे अवतार कार्य पूर्ण झाले तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावून निजधामाला जाण्याचे संकेत दिले. हे ऐकताच गाणगापूरचे सर्व भक्त, शिष्य आणि गावकरी व्याकुळ झाले. त्यांना वाटले की आता आमचा आधारस्तंभ आम्हाला सोडून जात आहे. भक्तांचा शोक पाहून स्वामींना गळेवरून आले. त्यांनी भक्तांचे सांत्वन करताना अत्यंत महत्वाची 3 वचने दिली, जी आजही गाणगापूरच्या श्रद्धेचा पाया आहेत. मी निर्गुण पादुकांच्या रूपाने येथेच राहीन. स्वामींनी स्वतःच्या हाताने पुजलेल्या निर्गुण पादुका मठात स्थापन केल्या आणि सर्वांना सांगितले की या पादुका म्हणजे माझे सगुण रूप आहेत. माझे वास्तव्य गाणगापुरातच असेल. स्वामी म्हणाले, मी जरी कदरीवनातून जात असलो तरी दररोज सकाळी संगमावर स्नान करण्यासाठी आणि दुपारी भिक्षा घेण्यासाठी मी गाणगापूर मठात अदृश्य रूपाने उपस्थित राहील. भक्तांच्या हाकेला धावून येईन. जो भक्त मनोभावे माझी पूजा करेल त्याच्या घरी कधीही अन्नाची आनंदाची कमतरता भासणार नाही. स्वामींनी सर्व भक्तांचा निरोप घेतला आणि ते 4 खास शिष्यांसोबत श्रीशैल्य पर्वताकडे निघाले. तेथून ते पाताळगंगेच्या तीरावर पोहोचले. स्वामींना कर्दलीवनात म्हणजे जिथे आज श्री स्वामी समर्थांचा उगम मानला जातो तिथे प्रवेश करायचा होता. त्यांनी नदी पार करण्यासाठी एका नौकेची निवड केली. नौकेत बसल्यावर शिष्यांनी रडत रडत विचारले, स्वामी, आपण पलीकडे पोहोचलात हे आम्हाला कसं समजेल आणि आम्हाला पुन्हा आपले दर्शन कधी घडेल? स्वामींनी स्मित हास्य केले आणि सांगितले, मी पैल तीराला सुखरूप पोहोचलो की प्रसादाची फुले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत येतील. स्वामी नौकेतून निघून गेले. काही वेळातच चमत्कारिकरित्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 शेवंतीची फुले शिष्यांच्या दिशेने तरंगत आली. हा संकेत होता की स्वामींचे दिव्य रूप आता अनंत काळासाठी स्थिर झाले आहे. संपूर्ण 53 अध्याय श्रवण केल्यानंतर नामधारकाने मन पूर्णपणे शांत झाले होते. त्यांच्या मनात असलेल्या सर्व शंका, भीती आणि संभ्रम दूर झाले होते. नामधारक सिद्धमुनींच्या चरणांवर डोके ठेवतात आणि म्हणतात, हे स्वामी, तुमच्या कृपेने मला साक्षात श्री गुरूंचे दर्शन या कथेद्वारे घडले. माझे अज्ञान दूर झाले आणि मला समजले की श्री गुरु हे कधीही कोणाला सोडून जात नाहीत. सिद्धमुनी नामधारकाला आशीर्वाद देतात आणि गुरुचरित्राचे अंतिम सार सांगतात. ते म्हणतात, नामधारका, हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर हे साक्षात श्री गुरूंचे स्वरूप आहे. जरी श्री गुरु कदरीवनात गुप्त झाले असले तरी जो या ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या हाकेला श्री गुरु आजही धावून येतील. कलियुगात कर्मकांड करणे कठीण आहे. अशा वेळी केवळ नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन हे मोक्ष मिळवून देण्यास पुरेसे आहे. स्वामींनी अनेक चमत्कार केले, पण ते केवळ त्याच भक्तांसाठी फळाला आले ज्यांची श्रद्धा अढळ होती. सिद्धमुनी समारोप करताना या ग्रंथाच्या फळाविषयी सांगतात.
ते स्पष्ट करतात की जो हा ग्रंथ सप्ताह पद्धतीने वाचेल त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. ज्या घरामध्ये या ग्रंथाची पूजा नित्य पूजा होते तिथे दारिद्र्य आणि रोग कधीही प्रवेश करणार नाही. हा ग्रंथ वाचताना मनात कोणताही संशय नसावा. संशय हाच नासाचे कारण ठरतो. समारोपामध्ये अवतरणिका येते. यामध्ये पहिल्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायात काय घडले याचा थोडक्यात आढावा घेतला जातो. यामुळे वाचकाच्या मनात संपूर्ण गुरुचरित्र पुन्हा एकदा जिवंत होते. संवाद संपल्यावर सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की आता तुझे कार्य पूर्ण झाले आहे. तू आता श्री गुरूंच्या भक्तीत लीन हो. असे म्हणून सिद्धमुनी नामधारकाला दर्शन देऊन अंतर्धान पावतात. नामधारक आनंदाने आणि भक्तीने न्हाऊन निघतात आणि श्री गुरुचरित्राचा हा दिव्य वारसा जगाला देण्यासाठी सिद्ध होतात. तर मंडळी, गुरुचरित्राच्या 53 अध्यायांचा सार मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.